मेधा सूक्तममध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. प्राध्यापक प्र के घाणेकर सरांशी आपण मेधा सूक्तमच्या मागच्या भागामध्ये गप्पा मारत होतो. याच गप्पा आपण चालू ठेवणार आहोत. जाणून घेऊया त्यांच्याकडून अजून बरंच काही गप्पांच्या या प्रवासातून. आता आपण पुण्याकडे थोडंसं वळूया की पुण्याच्या, आता आपण सगळेजण पुणेकर आहोत आणि आपण पुण्यात राहत असून सुद्धा आणि अनेक वर्ष राहत असून सुद्धा आपल्याला आपल्या पुण्यातल्याच कित्येक गोष्टी आपल्याला माहिती नसतात. अशा विषयावर तुम्ही एक पुस्तक लिहिलंय, मुठे काठचं पुणे. तर अशा काही वैशिष्ट्यपूर्ण एक 2-3 तुम्हाला सांगता येतील का? मी हल्ली जे वारसा स्थळ दर्शन सहली निघतात, हेरिटेज वॉक्स, त्यात मी मुठे काठचं पुणे दाखवण्यासाठी साधारणपणे सावरकर अभिनव स्मारक जे आहे ते अभिनव होळीचं स्मारक तिथपासून ओंकारेश्वर पर्यंत असं साधारणपणे याला 4 तास लागतात. एवढं सगळं पाहत पाहत चालत जाऊन बघायचं. तर पावसाळ्यात जमत नाही कारण चिखल असतो खाली. तर तिथे ज्यांनी पुण्याला पुणे शहर बनवलं अशा नानासाहेब पेशव्यांचं दहनस्थान तिथे आहे. आणि त्याच्या मागे मस्त म्युरल केलेलं होतं. आता त्यातल्या बऱ्याच लोकांनी फरशा काढून आपापल्या कुठेतरी नेले असतील. तर पण त्याच्या म्युरल मध्ये मी ज्याला अनेक वेळा दाखवतो, पाय फुटले त्याला. तर त्यात 2 ऐतिहासिक वास्तू दाखवल्या आहेत. लाल किल्ला दाखवलाय आणि शनिवारवाडा दाखवलाय. नानासाहेबांनी शनिवारवाड्याचं तटबिंदीचं बुरुजांचं बांधकाम केलं. आणि नानासाहेबांच्या काळामध्ये म्हणजे मी 1759 सालचं म्हणतोय, 1759 साली शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं, सिंधू नदीचे उत्तर तीरापासून कावेरीचे दक्षिण तीरापर्यंत अवघा देश स्वतंत्र करणे आहे. तर दिल्लीचा किल्ला, आग्र्याचा किल्ला, बऱ्हाणपूरचा कोट, अशीरगड, त्यानंतर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, त्यानंतर विजापूर, गोवळकोंडा, या त्यावेळेच्या परधर्मीयांच्या सत्तांच्या राजधान्या. तिथे मराठ्यांचा भगवा झेंडा फडकत होता नानासाहेबांच्या काळामध्ये. आणि म्हणून तिथे लाल किल्ल्याचं चित्र आहे, कारण त्यावेळेला मानाने आपला हा जरीपटका तिथे फडकत होता, म्हणून ते चित्र तिथे आहे. नानासाहेबांनी पुण्यासाठी जे केलं त्याच्या 1/100 देखील आपण त्यांची उतराई झालो नाही. पुण्यामध्ये शेकडो पुतळे आहेत, पण ज्यांनी नानासाहेबांनी पुण्याला शहर पुणे दर्जा आणून दिला त्यांचा एकही पुतळा नसावा. म्हणजे लाजिरवाणी गोष्ट वाटते मला. नानासाहेबांनी या पुण्यामध्ये 24/7 पाणी पुरवठा करण्यासाठी कात्रजला 2 धरणं बांधली. आणि त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी नव्हती, पंप तर अजिबात, म्हणजे इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे पंप पण नव्हते. गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून कात्रज पासून शनिवारवाड्यापर्यंत म्हणजे अगदी मुठा नदीपर्यंत त्यांनी ते पाणी आणलं. आणि जनतेला, आम जनतेला ते पाणी मिळावं म्हणून ठिकठिकाणी हौद बांधले. त्या हौदामध्ये हे 24/7 पाणी येत आहे, आजही येत आहे. म्हणजे मला आठवत आहे, मी पानशेतचा पूरग्रस्तच आहे. आम्ही त्यावेळेला जगलो, पाणी मिळालं आम्हाला. ते नानासाहेबांनी बांधलेले हौद, केसरी ऑफिसच्या पलीकडे एक हौद होता, तिथनं आम्ही पाणी आणायचो. आणि कधी कधी आंघोळीला नानावाड्याच्या इथे समोर जो हौद आहे तिथेही जायचो. बरेच कपडे धुवायचे असायचे, मग ते कपडे धुत यायचे. तर ते पाणी आज आतापर्यंत वापरता येत आहे. हा आंबीलोढा जो आता आपण त्या निलायमच्या मागून तो सोडून दिलेला आहे, तो नानासाहेबांनी तिकडे ढकलला. आणि ते सारसबागेच्या इथे एक मोठी भिंत बांधली, तो प्रवाह वळवला. आणि इकडचा जो गावातनं जाणारा, गावा शेजारून जाणारा जो प्रवाह होता तो त्याचा म्हणजे पाणी बंद केलं त्यातनं. आजच्या बाजीराव रस्त्याने तो ओढा यायचा आणि ते सिद्धेश्वराच्या देवळाशी मोठ्या नदीला मिळायचा. आता हे कशा करता उद्योग केला? तर शहर वाढवायचं आहे. वाढवायचं ते डोंगरावर नाही वाढवतायत. शिमला एखादं शहर असतं की जे डोंगरावर पण आहे, पण सपाट मुलूक पाहिजे. आंबीलोढा बुजवल्यामुळे आज नारायणपेठ, शनिवारपेठ, सदाशिवपेठ हा जो सपाट भाग आहे तो पुण्याला जोडला गेला. मधला हा जो बॅरियर होता आणि तो ओढा नव्हता, ती आंबा नदी होती. एकदा तिथे संध्येला बसलेले 28 ब्राह्मण वाहून गेल्याची नोंद आहे. इतका पूर येत असे त्या ओढ्याला. ही आंबा नदी आणि नागझरी म्हणजे नाग नदी या त्यावेळेच्या खूप मोठ्या जलप्रवाह होते ते. तर ही सपाटी मिळाल्यामुळे पुण्याचा विस्तार प्रचंड होऊ शकला. आणि त्यांच्या काळामध्ये वस्ती वाढली की त्यांना कुठे का होईना आपलं डोकं नमवावं, आपण देवाच्या पायावर डोकं ठेवावं, मंदिरं पाहिजे. म्हणून तेलंगणातनं पाथरवट आणले.
वडारी समाज ज्याला आपण म्हणतो ते. राजस्थानातनं कारागीर आणले, म्हणजे जे दगडावर नक्षीकाम करतील ते. आणि पुण्यामध्ये सर्वात जास्त मंदिरं नानासाहेबांच्या काळामध्ये बांधली गेली, आणि सगळी मंदिरं शनिवार नारायण सदाशिव मध्ये, कारण तो नवीन भाग होतो विकसित होणारा. पुण्यामध्ये एकूण साधारण तुमच्या माझ्या कल्पनेप्रमाणे आजचं पुणं सगळं जर घेतलं, बृहत पुणं ते 23 गावांच्या सगळं, तर 1,500-2 हजारापेक्षा जास्त मंदिरं असली पाहिजेत. आणि त्यातली आता फक्त जुनं पुणं जर घेतलं, जुनं पुणं घेतलं तर त्यातली किमान 100-150 मंदिरं या नानासाहेबांच्या काळामध्ये निर्माण झालेली आहेत. ओंकारेश्वराचं मंदिर हे त्यावेळेचं आहे. खुन्या मुरलीधराचं मंदिर हे नाना फडणवीसांच्या काळातलं आहे, पण तो कालखंड जवळजवळ तोच आहे. तर असे वेगवेगळे समाज, सोनार आणले, मारवाडी आणले, बोहरी आणले, त्यांना वेगवेगळ्या वस्त्यांच्या जागा दिल्या, आणि त्यांना इथे वस्ती करायला सांगितली. पुन्हा वाढत गेलं. तांबड्यांसाठी एक वस्ती करायला दिली. असे अनेक वेगवेगळ्या समाजातल्या लोकांसाठी तुमच्या वस्त्या तयार करा. तिथे तुमच्या मुलांना त्याचं प्रशिक्षण आपोआपच मिळेल. आमच्या इथे आणखीन अनेक वर्ष हे काम चालू राहणार आहे. त्यामुळे ह्या नानासाहेबांची आपण काय पत्रास ठेवली आहे ते आपण ते समाधी जाऊन पाहिली की लक्षात येतं. शेजारून गटार वाहत आहे. हो आता असो, तर ते मोठेकडचं पुणं. त्याच्या पलीकडे नारायणराव पेशवा, त्याची लकडी पुलाच्या, म्हणजे आता जी पोलीस चौकी आहे त्याच्या मागच्या बाजूला नदी पात्रामध्ये समाधी होती, त्याचं जे दहन, तो अत्यंत दुर्दैवी पेशवा निघाला. स्वतःच्या राहत्या राजवाड्यात, शनिवारवाड्यात त्यांचा खून झाला. त्यांचे प्रेताचे तुकडे मागच्या बाजूने नारायण दरवाजाने बाहेर काढून या लकडी पुलावर, नडगेमोडीच्या पुलाची ते दहन केले. त्याचा जो काही छोटासा समाधी चौथारा होता, तो पुणे महानगरपालिकेने कोणतंही कारण नसताना, कशाच्याही मध्ये येत नसताना बुलडोझर लावून तो सगळा चौथारा उडवून फेकून दिला. हे असं आपण ऋण मानतो या आपल्या पूर्वजांचं. हे चुकीचं आहे, गैर आहे, असं मला स्वतःला वाटतं. नारायणरावांच्या काळात काय झालं नेमकं, तर जो रायगड सिद्धीकडे जायची शक्यता निर्माण झाली होती, तो रायगड पेशव्यांच्या सत्तेखाली आला. जी तख्ताची जागा, शिवतीर्थ रायगड, तो नारायणरावांच्या काळामध्ये पेशव्यांच्या हातात आला. त्यामुळे तो आणखीन पुढे राखला गेला. असं आहे. तर या ऐतिहासिक पुरुषांची यांनी काही चुका केल्याच नाहीत का? केलेही असतील, पण समर्थ म्हणतात तसं, समर्थ म्हणजे समर्थ रामदास स्वामी, उत्कट भव्य ते घ्यावे, अवघे मिळमिळीत टाकावे. तर जे वैभवशाली आहे, जे आपला वारसा आपल्याला ज्यात बघायला मिळतो, त्या गोष्टी आपण पुढे आणूया ना. ही बाकीची भांडणं नंतर करता येतात, पण काही गोष्टी आपण आपला वारसा म्हणून जपल्या पाहिजेत. त्या यांच्या आहेत, त्यांच्या आहेत नाही असं करता का, असं मला वाटतं. कधी कधी इतिहासातल्या व्यक्तींना आपण एकदम दैवत तरी बनवतो, किंवा जातीच्या कोंडाळ्यात घालतो. त्यामुळे सिलेक्टिव्ह राहतात मग, की हे नको, हे आंदोलन, हे पुतळे हटवा, या सगळ्या गोष्टी ज्या चालतात. खरोखरच हे सगळं गंभीर आहे. मगाशी तुम्ही मोठ्याकडच्या पुण्याबद्दल बोललात, थोडस तुम्हाला डिस्टर्ब केलं. पु ल देशपांडेंनी बालगंधर्व रंगमंदिराचं उद्घाटन झालं त्यावेळेला काढलेले उद्गार आहेत. हे जगातली एकच जागा अशी आहे की जिथे एका पुरुषाने आयुष्यभर स्त्री पार्ट केले, स्त्री भूमिका केल्या, आणि बाहेर जो पुतळा आहे तो त्यावेळेला त्या प्रांगणात होता, नंतर आता मध्ये रस्ता, तो झाशीच्या राणीचा आहे. जी महिला असून पुरुषां एवढं किंवा पुरुषांपेक्षा जास्त शौर्य दाखवलं देशाच्या स्वातंत्र्यासाठी, असं म्हणजे एका महिलेने पुरुषांनी महिलांचं असं एकाच ठिकाणी असणारं जगातलं एकमेव स्थान आहे. ते ज्या वेळेला मी तिथे लोकांना घेऊन जातो, काय पुतळा नेहमीच पाहतो, बालगंधर्व थिएटरही नीट पाहतो, आता ते पाडणार आहेत म्हणे, जे काय असेल ते, पण तिथे गेल्यानंतर हे जर मी सांगितलं तर या आठवणी कधीच बुजणार नाहीत. किंवा हे सावरकर स्मारक जिथे आहे, जिथे ती अभिनव होळी झाली, त्याच्या पलीकडे एक झाड आहे. आता मी बॉटनीचा, त्यामुळे ते मला दिसतंच सगळं. संबंध पुण्यात असलेलं एकमेव एक झाड तिथे आहे, सॅलिक्स टेट्रास्पर्मा असं त्याचं नाव आहे. त्याला मराठीमध्ये वाळुंज असं म्हणतात. त्याची साल पूर्वी काढायचे, पण या झाडाची नाही, एकंदर वाळून झाडांची, ती उकळवायची. तो काढा जर अंग दुखत असेल, ताप आला असेल, तो त्याच्यावर उतारा म्हणून ते औषध म्हणून घेतलं जायचं. तर ते सॅलिक्स पासनं काढलं जायचं, म्हणून त्याचं ते थेरापेटिक एजंट आहे, म्हणजे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल आहे. त्याचं नाव सॅलिसिलिक ऍसिड. सॅलिक्स वरनं सॅलिसिलिक ऍसिड.
आता आपण ते कारखान्यामध्ये बनवतो त्यामुळे झाडांची साल काढावी लागत नाही. सबंध पुण्यामध्ये तो एकमेव वृक्ष तिथे आहे, सॅलिक्स टेट्रास्पर्मा. त्या पुलाला लागून आहे. तर एकदा मी पुण्यात एकच आहे, अख्ख्या पुण्यात एकच आहे झाड ते. आणि त्याची नोंद थिओडोर कुकनी, म्हणजे पुण्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजचा पहिला प्रिन्सिपल, तो इंजिनियर होता म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजचा प्रिन्सिपल होता. आणि फ्लोरा बॉम्बे प्रेसिडेन्सी 800 पानाचे 3 व्हॉल्यूम या महाराष्ट्रातल्या झाडांबद्दल लिहिलेले, ते आजही आम्ही वापरतो. म्हणजे आमचा तो गुरु आहे. तर ते त्याच्या फ्लोरामध्ये या झाडाचा उल्लेख आहे. या म्हणजे याच झाडाचा, सॅलिक्सचा तर आहेच, पण हे झाड इथे आहे. तर एकदा मी कधीच ऑटो व्हेकल चालवलं नाही. मी सायकलवरनच कॉलेजला यायचो. आमच्या कॉलेजमध्ये जाणारा शेवटचा सायकलवरून जाणारा प्राध्यापक मीच असेन. एक दिवस मी चाललो होतो, कसला तरी ठाक ठाक आवाज येत होता. तर मी तो जो पूल आहे, म्हणजे एकीकडे ते पुना हॉस्पिटल आणि एकीकडे गरवारी शाळा, विमलाबाई गरवारी शाळेच्या मधला जो पूल आहे त्याच्या तिथे ते स्मारक आहे आपलं. तर मला काही कळेना कसला आवाज येतोय, म्हणून मी सायकलवरनं उतरलो. तर लक्षात आलं की ते सॅलिक्सचं झाड कोणतरी तोडतंय. तर मग मी आत्ताची ती मेट्रोचा पूल जिथे ते नदी पात्रात घुसलाय तिथे एक पाऊल वाट होती खाली नदीच्या पात्रात उतरायची. तर मी त्या वाटणी सायकलला कुलूप लावलं, पळत पळत तिथे गेलो. तिथे एक अत्यंत सभ्य माणूस मला दिसला. चट्ट्या पट्ट्याचा टी शर्ट होता, गळ्यात एक रुमाल होता, तोंडात पानाचा टोकरा होता, हातात असे काय काय होतं. तर त्याला म्हटलं, अहो तो माणूस झाड तोडतोय, पण तुमच्यासारख्या चांगल्या माणसाच्या घरात असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो. हे झाड जर कोणी तोडलं किंवा ते तोडायला सांगितलं तर त्याच्या घरामध्ये आपत्ती सुरू होतात, रोगराई येते, मुलं माणसं मरतात आणि अत्यंत दुःखद प्रसंगांची माळ सुरू होते. तुम्ही तेवढं त्याला झाड तोडायला थांबवा. त्यांनी शिट्टी मारली, त्याला सांगितलं, खाली उतर, जायचं नाही त्या बाजूला. आणि तो जो डांबरी रस्ता नदीतला करत होते, ती डांबराची पिंप वितळण्यासाठी ते लाकूड तोडणं चालू होतं. त्या दुर्मिळ वृक्षाचे प्राण तुम्ही वाचवले, खोटं बोलून वाचवले. असं बोलावं लागलं कारण लोकांना शेवटी नीट. तर त्यांना मी सांगितलं असतं ते झाड तोडू नका, ते दुर्मिळ आहे, ते का तुझ्या बाबा असं काहीतरी म्हटलं गेलं असतं. पण मी आपलं त्यांना या शब्दात सांगितल्यामुळे ते झाड वाचलं. असं मुठेकाठच्या पुण्यात इतक्या गोष्टी आहेत. आणि आपण लोकांना नीट सांगायला गेलं. आता इथे सुद्धा लोक ओरडाओरडा करतात, रात्रीचे बेरात्रीचे फटाके लावतात. मी त्यांना सांगितलं इथं पक्षी झोपलेत, तर अरे हे काही बाई वेडे का, पक्षी झोपलेत काय सांगतायत. पर्यावरण आपलं आपण राखलं पाहिजे. सर, तुम्ही एवढ्या ठिकाणी गेलात, परदेशात कुठे कुठे गेलात आणि तिथले काही असतील का अनुभव, आणि तुम्हाला काय फरक वाटतो? मगाशी सांगितलं मी विक्षिप्त आहे, विकृत आहे, तसं मी चक्रम आहे. त्या ऐतरीय ब्राह्मण नावाचे ग्रंथ आहेत. त्या ग्रंथामध्ये त्याच्या 4 ओळी असतात, त्याच्या 3 ओळी आहेत तिथे. त्यात एक 3 ओळी मला आठवतात, त्यात ते संदर्भ आहे म्हणून मी सांगतो. त्याचे दिन असेल, चराती चरतो बघा क्रमणेन वसुंधरा मनःपूतम समाचरेत. तर चराती चरतो बघा म्हणजे जो चालतो, जो भ्रमण करतो, लोकांमध्ये मिसळतो, त्याचं भाग्य त्याच्याबरोबर चालतं. क्रमणेन वसुंधरा, क्रमाक्रमाने तो पृथ्वी प्रादाकरांत करतो, सगळीकडे तो जाऊ शकतो. मनःपूतम समाचरे, त्याच्या मनासारखं होतं. तर या सगळ्या ओळींची जर पहिली 3 अक्षरं घेतली, चक्रम, असा मी चक्रम आहे. त्यामुळे माझ्या परदेश गमनाशी संबंध आहे म्हणून मी सांगतो. मी परदेशात गेलोच नाही का, तर गेलो आणि नाही दोन्ही आहेत उत्तर. नेपाळमध्ये मी एव्हरेस्टच्या इथे जो 18,500 फुटापर्यंत गेलो होतो, त्याला तो परदेश आहे. मग परदेश गमन झालेलं आहे माझं, पण त्याला पासपोर्ट लागत नाही, काही लागत नाही भारतीय नागरिकांना. पण मी परदेशी जायचा मोह पडू नये म्हणून मी पारपत्र, पासपोर्ट पण काढलेला नाही, तर मला जायचंच नाहीये. समजा एक अशी कल्पना करू, माझ्याजवळ 1 लाख रुपये उडवण्यासाठी आहेत. आता मी ज्याला जे आवडतं त्यात तो उडवतो. मला हिंडायला आवडतं म्हणून मी बाहेर जाईन, मग अमेरिकेत जाईन, इंडोनेशियात जाईन किंवा आणखी कुठेतरी असं जाईन. कुठेतरी मी कुठेतरी चहा प्यायलो, कुठल्या तरी ढाब्यावर मी काहीतरी खाल्लं, कुठल्या तरी हॉटेलमध्ये मी राहिलो, कुठली तरी रिक्षा किंवा टॅक्सी मी केली, की मी माझ्या घाम गाळून मिळवलेले पैसे मी परदेशी चहावाल्याला, हॉटेलवाल्याला, त्या ढाबावाल्याला, रिक्षावाल्याला मी देणार.
मी जे पैसे मिळवले हे परदेशी लोकांसाठी नाही. मी जर आमच्या बिहारमध्ये गेलो, आमच्या मणिपूरमध्ये गेलो, आमच्या तामिळनाडूत गेलो, आमच्या लडाखमध्ये गेलो, तर मी केलेला प्रत्येक पैसा माझ्या भारतीय बांधवाला मिळेल. म्हणून मी परदेशात, मग लोकांनी जाऊ नाही का? अवश्य जावं. मला नाही पटलं, मला जे पटत नाही ते मी करत नाही. मला इतका मोह पडून सुद्धा मी या क्षेत्रातल्या दिग्गजांबरोबर किल्ल्यांवर गेलो नाही. मला नाही पटलं. मला वाटलं की त्यांचं आपण वाचू शकतो, त्यांच्याकडनं समजावून घेऊ शकतो, त्यांच्याबरोबर कशाला जायला पाहिजे, आपलं आपण पाहिलं पाहिजे. तर माझा देश, माझा प्रांत नाही मी नीट पाहिला. तर नायगाराच्या इथे पिझ्झा चांगला मिळतो का बर्गर चांगला मिळतो, कुठल्या दुकानात चांगला मिळतो हे सांगणारे लोक पुण्यात माझे मित्र आहेत. पण त्यांना जर विचारलं की अरे आपल्या या छत्तीसगडमध्ये नायगारा ऑफ द ईस्ट 1.5 किलोमीटर ज्याचा माथा आहे असा एक धबधबा आहे, तो पाहिलास का? छत्तीसगडमध्ये आहे. तीरथगड म्हणून एक कॅस्केडिंग धबधबा आहे, तो नाही पाहिला कोणी. तर हा जो तिथे एक गुहा आहे, अनेक गुहा आहेत तिथे. आंध्रमध्ये पण बोरा केव्ज आहेत आणि इथे कैलाश आणि कुटुंबसर नावाच्या गुहा आहेत. 1.5 किलोमीटर आतमध्ये ती गुहा आहे. म्हणजे डोक्याला हेड टॉर्च आणि हातामध्ये शिवाय टॉर्च घेऊन जर तुम्ही हिंडलात आतमध्ये तर हिंडता येतं. 40-40, 50-50 फूट उंचीचे लवणस्तंभ म्हणजे स्टॅलेक्टाईट आणि स्टॅलेग्माइट म्हणजे अधोमुखी लवणस्तंभ, ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ हे तिथे बघायला मिळतात. मी हे जर पाहिलं नसेल तर मग उगाच ते लुई नावाच्या फ्रान्स मधल्या गुहेचं कौतुक मी का सांगायचं? माझ्या देशात आहे ना हे सगळं. मग मी ते बघायला आयुष्य कमी पडेल, मला 4-5 आयुष्य लागतील, पण माझा भविष्यावर, ज्योतिषावर, पत्रिकेवर विश्वास नाही. पण मला एकाने मी न विचारता सांगितलेलं आहे की माझ्या 12 स्थानी गुरु आहे, त्यामुळे हा माझा 84 लक्ष युनिटला शेवटचा जन्म आहे आणि म्हणून हे काय ते पोटभर पाहून घे बाबा आत्ताच. तर तो भाग सोडून द्या. पण मला जो काही वेळ मिळाला, जो वेळ मी काढू शकलो, जे पैसे मी त्याच्यासाठी खर्च करू शकलो, त्याच्यात मला जे काही पाहता आलं त्यातनं हे जे काही आहे. बरे आपलं फॉसिलचं राहिलंय बरं, तर एका मध्यमवर्गीय अल्पबुद्धी असलेल्या माणसाने बऱ्यापैकी केलं, मनात होतं ते, असं मला वाटतं. त्यामुळे मी सुखी आहे, समाधानी आहे. मला परदेशी जाऊन समाधान नाही मिळणार. मी आयफेल टॉवर नाही पाहिला म्हणून मला काही फारसं बिघडणार नाही. पण मी दिल्लीमध्ये जाऊन तो जो अशोक पूर्वकालीन लोहस्तंभ आहे, जो गेल्या 2-2.5 वर्षात गंजला नाहीये, तुम्ही नाही का पाहायचा? मी जर दक्षिणेमधल्या मंदिराची जी गोपुर आहेत, 2-2 हजार मूर्ती त्या एकेका, म्हणजे ती नुसत्या मूर्ती कोणाकोणाच्या ओळखत बसलं तर आठवडा लागेल अशा आहेत. अनेक देवळांमध्ये असे दगड आहेत की याच्यावर आघात केला तर वाद्याचे आवाज येतात. मग ते हंपीला म्हणजे विजयनगरला त्या विठ्ठल मंदिराच्या इथे ते सूरस्तंभ आहेत, त्याच्यावर आघात केला की तबल्याचा आवाज येतो, दुसऱ्या याच्यात आवाज केला की सतारीचा आवाज येतो, तिसऱ्या याच्यावर पखवाजाचा आवाज येतो. हे मला परदेशात पाहायला मिळणार आहे का? खरं नाही मिळणार. मी जसं हे देवळं किल्ले पाहिले तसं अभयारण्य पाहिली. मी अनेक निसर्ग संस्कार शिबिरं म्हणजे नेचर कॅम्प्स ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये मी हिंडलो. मी माझ्या समोरून जाणारा वाघ पाहिला, शेजारून जाणारा सिंह पाहिला. हे जे बिग 5 ज्याला म्हणतात ते माझ्या देशात आहेत, ते मी पाहिलेत. पण कुठेतरी जाऊन मी झेब्रे पाहिले तर मला नाही त्याच्यात गम्य. मी झेब्रा मला समोर आला तर मी डोळे नाही मिटून येणार. आणि तिथे वाघाला इंजेक्शन देऊन असे ते ठेवलेले असतात गलित गात्र. तर मी माझ्या देशातलं जे काही पाहिलं, मी याक पाहिले म्हणजे वाईल्ड याक्स पाहिले. दुर्दैवाने मला स्नो लेपर्ड जिवंत नाही पाहता आला, पेंडा भरून ठेवलेला मी त्या लेहच्या त्या मोनॅस्ट्रीमध्ये जाऊन पाहिला. पण अशा कस्तुरी मृग पाहिले मी. ज्या वेळेला हिमालयामध्ये चोपट्याच्या इथे म्हणजे मंडल, अनसोया ही जी गावं आहेत त्या चोपट्याच्या जवळ म्हणजे तुंगनाथच्या खाली त्या चोपट्याच्या इथे मी कस्तुरी मृग पाहिले. मी एव्हरेस्टच्या तिथे जात होतो तर थँगबोचे म्हणजे तेंगबोचे त्या गावाच्या तिथे कस्तुरी मृग पाहिले. जे प्राणी मी रान गाढवं पाहिली. गाढवं फक्त भारतातच आहेत बरं का, म्हणजे खरी गाढवं.
मी लडाखमध्ये रानगाढवं पाहिली, कच्छच्या रणात रानगाढवं आहे. म्हणजे रानगाढवं म्हणणं चुकीचं आहे, कारण तिथे रान नाहीये. याला वाईल्ड ॲस म्हणतात. हे इतका सुंदर प्राणी आहे हो, म्हणजे ज्याच्यावर प्रेम करावं, काय रुबाब आहे त्या गाढवाचा. तर असे इतके वाईल्ड लाईफ मी पाहिलंय. हे मला परदेशात जाऊन पाहायला मिळणार नाही का? मिळेल, पण मी माझ्या देशातलं तर पाहू दे. मी जेव्हा डेझर्ट नॅशनल पार्कमध्ये हिंडत होतो तेव्हा मुद्दाम मी एकदा रात्री आपण जरा जायचं बाहेर म्हणून गेलो, तर जर्बिल्स म्हणजे रात्री हिंडणारे लाल डोळ्याचे उंदीर, असं मी त्याचं सामान्य स्वरूपात वर्णन करीन, ते जर्बिल्स मी पाहिले. मी लेहला गेलो होतो, त्या चंद्रतालच्या इथे मी मॉर्मॉट्स पाहिले. व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये गेलो, तिथे मॉर्मॉट्स पाहिले. रान ससे म्हणून आपण त्यांना, वेगळा जरा प्राणी असतो तो, मॉर्मॉटच म्हणतात त्याला, मराठीत नाव नाही इकडलो, महाराष्ट्रात न मिळणारा प्राणी आहे. मग हे वाईल्ड लाईफ पाहिलं मी. मी अंदमानमध्ये गेलो होतो. मी जेव्हा कॉलेजमध्ये नोकरीला लागलो तेव्हा पहिल्या बॅचचे एक विद्यार्थी, ते अंदमानच्या वन खात्याचे प्रमुख होते, दिवाकर असं त्याचं नाव. ते कर्नाटकातले असल्यामुळे त्यांच्याकडे आडनाव नाहीये, तर ते दिवाकर. तर दिवाकरनी मला सांगितलं, सर तुम्हाला एक गंमत दाखवतो. तर म्हटलं ठीक आहे. तर ते तोजोंगे नावाचं एक वनस्पती आहे. ते स्थानिक भाषेत त्या ओंगा ट्राईब्स मधलं तोजोंगे नाव आहे. ती बोटॅनिकल नाव सांगून मी आता नाही बोर करणार तुम्हाला. तर ते तोजोंगे झाडाची पानं तोडायची, ती चघळत बसायचं, म्हणजे लाळ सुटते खूप, ती लाळ अशी बाहेर काढायची आणि अंगाला फासायची. असं ते ओंगी लोक करतात, ती ओंगीची ट्राईब आहे ते. आणि एखाद्या झाडावर मधाचं पोळं आहे तर त्या झाडावर चढून जायचं, त्या पोळ्याला हात घालायचा आणि पोळं काढून घ्यायचं. आपण बुकशेल्फ मधलं जसं पुस्तक काढून घेतो, एकही मधमाशी त्यातनं अंगावर येत नाही, ते सगळे उडून जातात. कारण हे तोजोंगे आणि आपली सलायवा, लाळ, यांची एक रासायनिक अभिक्रिया होते, केमिकल रिॲक्शन होते, आणि ती इन्सेक्ट रिपेलंट आहे, ती कीटकांना पळवून लावते. मग मधमाशा सगळ्या उडून जातात आणि आपल्याला काही त्रास न होता तो मधाचं पोळं काढून घेता येतं आणि तो मस्त मध खायचा आणि ते मेन च्युइंगम सारखं सगळं जायचं. असं ते ओंगी लोक करतात. ते झाड मला तिथे पाहता आलं. अशा असंख्य गोष्टी. किंवा मी ज्या वेळेला अंदमानला गेलो, ते सॅडल पीक म्हणून, मध्य अंदमान मधलं सर्वात मोठं जे तिथलं जे एव्हरेस्ट आहे, हायेस्ट पीक, तिथे मी गेलो. ते शेजारी एक जागा होती, मला जाईपर्यंत कळत नव्हतं काय असं आहे. त्या जागेचं नाव आहे 20 रुपीज नोट पॉइंट. 20 रुपीज पॉइंट. हा, काय आहे काय? मला काय वाटायचं की तिथे जायला आपल्याला 20 रुपये प्रवेश शुल्क भरावं लागेल. तर मी तिथे गेलो, मग असं ते तिथे एक माणूस बसला होता, तर मी आपल्या खिशात बघायला लागलो. तो म्हणला, डोंट यू हॅव 20 रुपीज नोट? म्हटलं आय डोंट हॅव. म्हणजे मी बघितलं नाही खरं. तो म्हणला आय हॅव. मग त्याने खिशातनं नोट काढली आणि मला दाखवली. त्या 20 रुपीज नोटवर, आत्ताची नाही, तांबडीची नोट आहे ती, आत्ताची हिरवी आहे ती नाही, त्याच्यावर जे चित्र आहे ते त्या जागेवरनं काढलेला फोटो आहे. अच्छा. तर ते समोरचं ते असं भुशीर, तिथे असणारी ती दीपमाळ आणि इथे असणारे ते वेगळे तिथे जे पाम्स आहेत, ते त्यातल्या नोटेमध्ये जे पान ज्या ठिकाणी आहे ते मी त्या ठिकाणी उभं राहून पाहिलं. म्हणून इट इज 20 रुपीज नोट पॉइंट. तर तिथे त्याच्याच खाली, चिडिया टापूच्या खाली एक जागा आहे. भारतावर जवळजवळ 125-150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. एकाच व्हाईसरॉयचा खून झाला होता, लॉर्ड मेयो, आणि तो जिथे झाला ती जागा मी जाऊन पाहून आलो. अंदमानला जाणारे किती लोक ते पाहत असतील मला शंका आहे. खून करावा का नाही हा भाग वेगळा, पण त्यांनी परत जुलमी राज्य असेल तर ते करणं काही दृष्टीने क्षम्य ठरू शकेल. तो स्वातंत्र्य लढ्याचा भाग होता. तर हा एकमेव गव्हर्नर जनरल तिथे मारला गेला संबंध भारताच्या इतिहासातला. तो लॉर्ड मेयो पॉइंट आम्ही का नाही दाखवला पाहिजे. किंवा ॲबरडीनची लढाई, म्हणजे तिथे जे जारवाज होते, आहे अजून, त्यांनी 200 जारवा हे या पोर्ट ब्लेअरच्या वसाहतीवर चालून आले. त्यातल्या आपल्याच एका फितुरांनी ते सगळं, जाऊ दे, ते पुस्तकात ते दूधनाथ नावाचं माझ्या त्याच्यात लिहिलं आहे. तर त्या ॲबरडीनला यांच्या हातात तिरकमथे आणि त्यांच्या हातात रायफली, असं एक युद्ध झालं तिथे, आणि ती ॲबरडीनची लढाई म्हणून समजली जाते. मी जर अंदमानला गेलो, पोर्ट ब्लेअरला गेलो, तर कोठी नंबर 123 म्हणजे सावरकरांची ती कोठी होती, ती जितक्या अभिमानाने आपलेपणाने मी पाहिली पाहिजे, तितक्याच अभिमानाने मी त्या ॲबरडीनचं स्मारक पाहिलं पाहिजे.
हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक या आदिमानवांनी विज्ञान युगातल्या लोकांशी केलेली लढाई ही आमच्या देशाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. मी हे पाहिलंच पाहिजे अंदमानला गेल्यानंतर. पण आम्ही तिथे गेल्यानंतर काय म्हणणार, AC हॉटेल पाहिजे, पिझ्झा मिळाला पाहिजे, खोलीत TV पाहिजे. अरे मग कशाला जायचं तिथे, हे इथे सॉप मिळतं. तिथे गेल्यावर आपल्या इतिहासाची जी साधनं आहेत, या जपानी लोकांनी काही कमी क्रौर्य केलं नाही. त्यात एक डॉक्टर रहाळकर म्हणून, त्याला केवळ इंग्लिश येत होतं म्हणून जपानी लोकांनी फितूर ठरवून त्याला मारलं. असे 22 लोक तिथे त्यांनी मारलेले आहेत. त्या चिडिया टापूच्या पलीकडेच, आता त्या जागेचं नाव विसरलो मी, पण त्या तिथे आहेत. तर मी ज्यावेळेला अंदमानला गेलो तेव्हा म्हटलं मला हे पाहायचंच आहे. तो टॅक्सीवाला म्हणला वहाँ कोई नहीं जाता. म्हटलं इसीलिए मैं जाना चाहता हूँ. आणि आमच्या देशासाठी यांनी बलिदान केलेलं आहे, ते मला ती जागा पाहायची आहे. त्या रक्ताने पावन झालेली ती जागा, मी त्याचं म्हणजे माती मी कपाळाला लावली. तर मी माझ्या हिंडण्यामध्ये हा असा चक्रमपणा आहे म्हणून मी परदेशात गेलेलो नाही आणि जाणार पण नाही. माझ्या अनेक विद्यार्थ्यांची पत्र येतात, फोन येतात, या तिकडे की तिकडे या, तुम्हाला जे जे पाहिजे ते दाखवू. म्हटलं माझं इथलंच नाही पाहून झालं तर मी तिकडे कशा जाऊ. पण माझे काही वेबिनार मात्र ऑनलाईन झाले या करोनाच्या काळामध्ये. म्हणजे मी पत्रामारुतीच्या इथे एका ठिकाणी बसलो होतो आणि अबुधाबी आणि त्या भागामध्ये UAE मध्ये माझे विद्यार्थी मी काय बोलतो ते ऐकत होते. तुमचे खूप विद्यार्थी आहेत आणि मला 2-3 अगदी घटना आठवत आहेत. एकदा असंच काहीतरी तुमचा वाढदिवस होता का काय, तर त्या दिवशी मी सरांना एक भेट कार्ड दिलं होतं. त्या भेट कार्डावर इंग्रजी मधला मजकूर होता आणि सरांनी जे काही छापलं असेल की आपल्या भावना आपण आपल्या भाषेत व्यक्त करायला का शिकत नाही, तर ते आवश्यक आहे. त्यामुळे सरांचा मराठीचा आग्रह असतो हे आवर्जून सांगा. माझी स्वाक्षरी मोडीमध्ये असते बरं, माझी सुद्धा सर. आणि त्याच्यानंतर सरांकडनं स्फूर्ती घेऊन मी मोडी लिपी शिकले. आता पूर्ण काही मोडी लिपी आठवत नाही, परंतु तेव्हा माझी सही सुद्धा मी मोडी लिपीत केली होती. आणि आज तागायत तीच मी माझ्या जुन्या आडनावानी मेधा पाटणकर, तीच अर्थात ते एक साईन असते, त्याच्यात काय आयडेंटिटी असते, तर तीच सही मी अजून वापरते. पण असे आम्हाला सर लाभले. दुसरं आवर्जून एक उदाहरण देते की सरांच्या अशाच कुठल्याच एका कार्यक्रमामध्ये सरांना मी एक फुलांचा गुच्छ दिला होता. तर ते म्हणले तुमच्यामुळे एवढ्या माशा, इतक्या मधमाशा आता उपाशी राहिल्या असतील. तर इतके पर्यावरण प्रेमी. कारण ती जी फुलं आहेत ती ज्या झाडावर असतात त्या अनेक कीटकांचं अन्न असतात. फुलातला मधुरस ते घेतात, परागकण खातात आणि तो त्यांचे न्यूट्रिशन आहे, त्यांचं अन्न आहे. ते आपण ते तोडून आणणार, पुष्पगुच्छ देणार, तो मी शक्यतो तिथेच विसरून येणार, नाही तर जाता जाता कचरा पेटीत टाकणार. आणि काय त्या पुष्पगुच्छाला जी फुलं असतात त्याला देठ नसतात, त्यामुळे ती फ्लॉवर पॉटमध्ये पण ठेवता येत नाहीत. आणि सारखी जर ओढीने व्याख्यानं चालू असतील तर किती फ्लॉवर पॉट आणायचे नाही, तर ती तिथेच ठेवावी. झाड देणार किंवा सर मोबाईल वापरत नाहीत, सर 2 व्हीलर वापरत नाहीत. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात प्रदूषण टाळता येईल याचा सर कायम विचार करत असतात. हा फिटनेस त्यांनी मेंटेन केला. आज 75 वर्षाचे ऑलमोस्ट आहेत ते, आणि तरीही सर इतके फिट आहेत की सर अजूनही सायकल चालवतात आणि अजूनही कुठल्याही गडावर जातात. हे तरुण पिढीला मला वाटतं आदर्श आहे. आणि आता मी नुकतीच लखनौला गेले होते आणि जाण्यापूर्वी सरांशी संभाषण झालं, तर सरांनी मला आवर्जून एक इन्स्टिट्यूट बघायला सांगितली, बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओ सायन्स. तर तिथे मी गेले होते आणि सर ऍक्च्युअली म्हणजे इतकं फॅसिनेटिंग आहे ते. 2-3-4 तास सुद्धा कमी पडले. आणि भारताची तीर्थक्षेत्र आहे, खरंच तीर्थक्षेत्र आहे. आणि तुम्ही जे सांगितलं त्या दृष्टिकोनातून मी पाहिलं, गंमत वाटली. आणि त्यांनी तिथे इतकं छान मांडलंय की समजा पृथ्वीचं आयुष्य हे 4600 मिलियन इयर्स आहे, तर ते त्यांनी 24 तास आहे असं जर आपण त्याला हे केलं तर मनुष्य फक्त 1 सेकंदापूर्वी जन्माला आलेला आहे आणि तरी सुद्धा तो इतका त्रासदायक ठरलेला आहे. आणि तिथली मग सगळी आणि ते सगळी जीवाश्म आपल्याला पृथ्वीची कहाणी उलगडून दाखवतात. आणि तुम्ही त्याच्यातले तज्ज्ञ आहात, तर तुमच्याकडे अशी काही निवडक 1-2 तुम्हाला दाखवता येण्यासारखी जर असतील की ही जीवाश्म आपल्याला काय सांगतायत आणि ही किती कोटी वर्षापूर्वीची आहेत. म्हणजे तुमच्याकडे जवळजवळ 150 कोटी वर्षापूर्वीचं जीवाश्म आहे. 150 कोटी फार अलीकडचं झालं. 1 अब्ज वर्षापूर्वीच्या एक
इथे माझ्याकडे जीवाश्म आहे. हा जीवाश्म तुम्हाला दिसतोय. तर याच्यामध्ये असे आपण खारी खातो ना त्याच्यासारखे ते पापुद्रे 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 असे दिसतात. पापुद्री चुनखडक असं याला मराठीत मी म्हणतो. तर आंध्रमधल्या राजमुंद्री या गावात हे हा फॉसिल मिळालेला आहे. ही त्यावेळेला असणाऱ्या समुद्री शेवाळ्याची हा एक थर म्हणजे एक रेग म्हणजे एक थर, तो त्याच्या पुढचं वर्ष त्याच्या पुढचं वर्ष त्याच्या पुढचं वर्ष अशी शेकडो या एवढ्या याच्यात काही वर्षांचा इतिहास तिथे नोंदलेला आहे. तर हा पापुद्री चुनखडक हा माझ्याकडे सर्वात जुना फॉसिल आणि खूप अलीकडचा, अगदीच अलीकडचा, तो म्हणजे 2-2.5 लाख वर्षापूर्वीचा. या इथे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये वडगाव दर्या म्हणून गाव आहे. तिथे एक हे जांभळाच्या पानाचा ठसा उमटल्यासारखं ते आपल्याला दिसतं. तर तो 2-2.5 लाख वर्षापूर्वी. अजून त्याचे बोराच्या पानाचा फॉसिल माझ्याकडे आहे, असे काही सागाच्या पानाचा एक आहे. तर हे अगदी अलीकडचे. माझी आणखी एक गंमत म्हणजे मी हिमालयामध्ये, आता माझा हाच रस असल्यामुळे मी हिमालयात लाहौल स्पितीला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला तिथे 14,000-14,500 फूट उंचीवर मला म्हणजे साधारणपणे तिनाने आपण त्याला भागलं तर 5,000 मीटर उंचीवर, 5 नाही 4,500 मीटर उंचीवर हे मला हा शंखाचा आणि हा शिंपल्याचा जीवाश्म म्हणजे हा बायव्हाल आणि हा मोनोवाल किंवा शंख, तर हे त्याचे फॉसिल सापडलेले आहेत आणि हे मी माझ्या स्वतःच्या हाताने गोळा केलेले आहेत. हा मुक्तिनाथ नावाचं नेपाळमधलं ठिकाण आहे तिथे आणि लाहौल स्पितीला पण मिळालेले आहेत मला. हा जीवाश्म म्हणजे तुम्ही जर बघितलं या इथे कॉम्प्रेशन फॉसिल आहे, हा इथे इम्प्रेशन फॉसिल आहे ज्याची आपण शाळीग्राम म्हणून देवामध्ये ठेवून विष्णू म्हणून पूजा करतो. तर तो हा एकेत काळी समुद्र तळाशी आढळणारा या प्राण्याचे अवशेष हे मला 14,000-14,500 फूट उंचीवर हिमालयामध्ये मिळाले. आणि हिमालयाचा जन्म कसा आला हा इतिहास आपल्याला त्याच्यामुळे सांगता येतो. हे श्री पेरमदूर नावाचं एक गाव आहे तिथे मला मिळालेला हा एक फॉसिल आहे. हे एका नेच्याचा ॲडिॲन्टायटिस असं या फॉसिलचं नाव आहे. हा जिथे दुर्दैवाने राजीव गांधींचा त्या बॉम्बस्फोटात निधन झालं त्या गावी, पण हे अलीकडचं. मी 72 साली तिथे गेलो होतो, 71 साली गेलो होतो. तिथे एका नेच्याचा मिळालेला हा जीवाश्म आहे. तिथेच इलॅटोक्लॅडस या नावाच्या एका जीवाश्माचा इथे मला फॉसिल मिळाला. अजून 2-3 तिथे टिलोफिलम नावाचे फॉसिल्स आहेत ते मिळाले. आपलं थोडं पाणी याच्यावर 1-2 थेंब पाणी टाका. तर या इथे कुणाकडे नाही असा एक खूप दुर्मिळ फॉसिल माझ्याकडे आहे. हा नीट दिसणार नाही तुम्हाला, त्याला बहिर्गोल भिंगानीच बघायला लागतं. या इथे काळ्या गोलाच्या आतमध्ये हे जे आहे हा सहानी अँथस नावाच्या एका फुलाचा 2.5 कोटी वर्षापूर्वीचा जीवाश्म आहे. या इथे आपल्याला ते फूल बघायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये नाही पण भारतामधलं एक मुद्दाम बघण्यासारखं हे तिरुवक्कराय म्हणजे पुदुच्चेरी, पांडेचेरी त्याच्या जवळ हे दिसायला लाकडासारखं दिसत आहे. हेही तसं लाकडासारखंच दिसत आहे. तर हे एकेकाळची ही खोडं होती, खोडाचे तुकडे आहेत आणि हे फॉसिलाइज झालेत. ही पेट्रिफिकेशन आहे म्हणजे सिलिसिफिकेशन म्हणू आपण त्याला. तर या इथे तुम्हाला ती झाडाची वृद्धिवलय पण दिसतात. हे किती वर्षापूर्वीच असेल? हे 2.5-1 कोटी वर्षापूर्वी. ते फारच जुनं झालं ना. तर मेसेम्ब्रायोक्झिलॉन श्मिडियानम असं या झाडाचं आपण ठेवलेलं नाव आहे. कारण इतक्या 2.5 कोटी वर्षापूर्वी माणूसच नव्हता ना, 8-10 लाख वर्षापूर्वीचा माणूस आहे. त्यामुळे हे तिथलं असे 70 फूट लांबीचे ओंडके फॉसिलाइज्ड आहेत. आणि हा त्याचा जर डायमीटर घेतला तर माझ्या उंचीपेक्षा जास्त उंच असे ते खोडं तिथे फॉसिलाइज अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर असे काही खूप वेगवेगळे फॉसिल्स. आणि शाळेमध्ये असताना सुद्धा मला माझे शिक्षक दगडच आहेस म्हणायचे, तर किंवा शंखोबा तरी म्हणायचे. तर ते जगामध्ये फक्त पुण्यामध्ये सापडणारा हा एक स्फटिक आहे. याचं नाव कॅव्हेनसाइट, कॅल्शियम व्हॅनेडियम सिलिकेट असं त्याचं केमिकल कॉन्फिग्युरेशन आहे. तर हा जगात फक्त वाघोलीच्या खाणीमध्ये सापडतो. तर असे खूपच सुरेख आहे. तर अशा अनेक गोष्टी या आपल्याला आपल्या भटकंतीमध्ये बघायला मिळतात. मला दासबोध
आवडतो त्याच्याबद्दल बोलतो नंतर. ही शहाबादी फरशी आहे, त्याच्यावर एक कोथिंबिरीसारखं किंवा शेपूसारखं काहीतरी उमटलेलं तुम्हाला दिसेल, पण हा फॉसिल नाही. ही एक केमिकल गंमत आहे. ही काही केमिकल सॉल्ट्स आतमध्ये घुसली या शहाबादी फरशी तयार होत असताना, त्यामुळे याला डेंड्राइट मार्किंग्स असं म्हणतात. याला आमच्या भाषेमध्ये आम्ही सुडो फॉसिल म्हणजे छद्म निखात, म्हणजे फॉसिल नाही, खोटे खोटे पण फॉसिल वाटणारे, डिझाईन तसं झालेलं आहे. असे आणखी काही माझ्याकडे सुडो फॉसिल्स आहेत, पण ते नाही आपण आत्ता बघणार. तर या अशा लक्षावधी कोट्यावधी वर्षांपूर्वीच्या वस्तूला ज्यावेळेला मी हात लावतो ना, त्यावेळेला माझ्या लक्षात येतं, अरे हे झाड ज्यावेळेस डायनासॉर्स इथे हिंडत होते त्यावेळेचं झाड आहे. त्यावेळेला माझ्या अंगात जो असा एक थ्रिल मला जे वाटतं की डायनासॉरच्या एका त्या काळातल्या मी गोष्टीला हात लावतोय. अशा अनेक गोष्टी या आपल्याला आपल्या हिंडण्यामध्ये दिसतात. मला दासबोध हा ग्रंथ खूप आवडतो. मला समर्थ रामदास स्वामींबद्दल प्रचंड आदर आहे. शिवाजी महाराज आणि समर्थ एकाच कालखंडात झाले, त्यांचे संबंध कसे होते काय होते याच्याबद्दल आपण वाद घालून बसायला काही हरकत नाही. त्यांनी काही घातले नसतील तसे वाद कधी, असं मला वाटतं. तर त्यांच्या दासबोधामध्ये 4 ओळी मी तुम्हाला सांगतो. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. म्हणजे तुम्ही उद्देश न ठेवता जर नुसतेच हिंडलात तर फक्त दमायला होईल, काही तुमच्या पदरात पडणार नाही. पण हेच समर्थ पुढे असं म्हणतात, सृष्टीमध्ये बहु लोक परिभ्रमणे कळे कौतुक. तर लोक म्हणजे माणसं नाही आहेत. सृष्टीमध्ये झाडं आहेत, पक्षी आहेत, फुलपाखरं आहेत, कीटक आहेत, दगडधोंडे आहेत, आकाशातले तारे आहेत. हे सगळं तुम्ही बाहेर गेलात तर ही लोक तुम्हाला बघायला मिळतील. सृष्टीमध्ये बहु लोक परिभ्रमणे हिंडलात तर हे कौतुक तुम्हाला बघायला मिळेल. तर हा रामदासांचा संदेश मला खूप महत्वाचा वाटतो. आणि आपल्याला चालणारे पाय दिले, बघणारे डोळे दिले, यांचा उपयोग आपण नाही करायचा तर मग कोणी करायचा. ते मी माझ्या एका पुढच्या पुस्तकात लिहिलंय की मी त्या जगन्नियताचा खूप आभारी आहे. मला हिंडायला 2 भक्कम पाय आणि बघायला मला डोळ्यांच्या 2 खिडक्या दिल्यास, आणि त्या अजून 75व्या वर्षापर्यंत व्यवस्थित चालू आहे. तर हे सगळ्यांना आहे. मग त्याचा आपापल्या परीने जेवढं झेपेल तेवढं वापर करायला काय हरकत आहे. प्रत्येकाला हे सगळं मी जसं केलं तसं करता येईल, याच्यापेक्षाही जास्त करता येईल. मी एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंतच गेलो, एव्हरेस्टवर पण जाता येईल. पुण्यातले मी सांगितलं 15-18 लोक एव्हरेस्ट वर जाऊन आलेले आहेत. त्या मुद्दाम आवर्जून उल्लेख करावा असं एक व्यक्तिमत्व पुण्यामध्ये आहे, सुचेता ठाणकर. त्यांनी गोबीचं वाळवंट पार केलं. 2500 किलोमीटर वाळवंटातनं ही स्त्री चालली, जी पुण्यात राहणारी. वाळवंट आपल्याला बघायची माहिती पण नसते. तर अशी किंवा प्रीती पटेल, डॉक्टर प्रीती पटेल, त्यांनी 200-400 घाटमार्ग म्हणजे देशावरनं कोकणात उतरण्याच्या पायवाटा याच्यावरनं पदभ्रमंती केली आहे. म्हणजे भटकणाऱ्याला तुम्ही एक काहीतरी विषय डोळ्यापुढे घ्या, आयुष्यभर त्याच्या मागे लागा, मग परिभ्रमणे कळे कौतुक तुमच्या आपोआप समोर येतं असं मला वाटतं. हा एक चांगला संदेश दिला. जर ते तुम्ही जे लोकांना तुम्ही जे तुमच्या दृष्टिकोनातून पाहता. तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर मी दिलं नव्हतं, पण पटकन एक अर्ध्या मिनिटात देऊन टाकतो. माझे आवडते लेखक कोण, जसं आवडता किल्ला तुम्ही मला विचारलं तसं आवडते लेखक कोण, तर पंडित महादेव शास्त्री जोशी हे माझे एक आवडते लेखक आहेत. त्यांची किमान 8-10 वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं माझ्याकडे आहेत. त्यातले मला त्यांची आवडलेली जास्तीत जास्त चांगली मला पुस्तकं ही वाटली. हे नक्षत्रलोक नावाचं एक पुस्तक आहे. आकाशातले ग्रह, तारे, चांदण्या, सप्तर्षींसारखे तार, असं काय अनेक गोष्टी, या राशी याच्याबद्दल याच्यात त्यांनी माहिती दिली आहे. आणि इतकं हे म्हणजे मी ज्या पहिल्यांदा पुस्तक वाचायला घेतलं, आता जी पारायणं झाली आहे, पहिलं पान उघडून वाचायला सुरुवात केली, मी शेवटचं पान वाचून मगच ते पुस्तक खाली ठेवलं. इतकं सुंदर पुस्तक ते आहे. आणि महाराष्ट्राची धारा तीर्थे, महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल
लिहिलेलं हे पुस्तक आहे. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल जी काही आद्य पुस्तकं आहेत त्यातलं हे एक पुस्तक आहे, महाराष्ट्राची धारातीर्थे. दुसरं एक पुस्तक माझे आवडते लेखक ते म्हणजे स.आ. जोगळेकर. स.आ. जोगळेकर मला प्रचंड आवडतात 2 पुस्तकांसाठी. म्हणजे प्रत्येकाची 2-2च पुस्तकं आवडतात असं नाही, पण त्यातल्या त्यात हे सह्याद्री नावाचं एक पुस्तक आहे. म्हणजे अशी ती नोहाज आर्क नावाची एक आपल्याकडे पाश्चात्यांमध्ये कल्पना आहे की त्या नोहाला सांगितलं गेलं, आता पृथ्वी जलप्रलय होणार आहे, बुडणार आहे, तुला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी घेऊन तू या होडीमध्ये बस आणि मग बाकी सगळं बुडून नष्ट होणार आहे. ही ज्यावेळेला होडी लागेल काठाला प्रलय खाली गेल्यावर, त्यावेळेला त्यातनं तुला पुढची सृष्टी निर्माण करायची, अशी ती एक कल्पना. पण ती आपल्याकडे पण कल्पना आहे, ती मनूची गोष्ट आहे. तर तशी जर मला कोणी सांगितलं की आता प्रलय आलाय, तुला तुझी काय 4-5 हजार पुस्तकांची लायब्ररी आहे, त्यातनं एकच पुस्तक घेऊन बाहेर पडायचं आहे, तर मी हे पुस्तक बाहेर घेऊन पडेल. सह्याद्री नावाचं पुस्तक आहे आणि यातलं जे सह्याद्री स्तोत्र आहे शेवटच्या 2-3 पानामध्ये त्यांनी ते दिलेलं आहे. ते रोज मी सकाळी उठतो, टेकडीवर गेल्यावर सूर्याला नमस्कार करतो, उगवत्या सूर्याला. तोच माझा देव आहे, ते का ते नंतर सांगतो. आणि त्या देवाच्या साक्षीने मी हे स्तोत्र म्हणतो. सह्याद्री नामा नग हा प्रचंड, हा दक्षिणेचा अभिमान दंड. अरे बरं, ते छान आहे स्तोत्र, म्हणजे प्रत्येकाने प्रातस्मरणी म्हणून म्हणायला पाहिजे. पण मला वाईट एवढंच वाटतं की या सह्याद्रीला आम्ही आंगलाळलेले शिक्षित लोक सह्याद्रीला वेस्टर्न घाट म्हणायला लागलेलो. आपल्या बापाचं नाव बदलायचं असतं का? सह्याद्री हा आपला बाप आहे, त्याच्यामुळे आपण आज इथे आहोत, त्याच्यामुळे आपलं लालन पालन संरक्षण झालेलं आहे. मी कोकणातला माणूस आहे, माझ्या तो पश्चिमेला नाहीये सह्याद्री, मी त्याला पश्चिम घाट कसं म्हणणार? खरंय, महाराष्ट्र म्हणजे केवळ पश्चिम महाराष्ट्र नाहीये, त्यांच्या दृष्टीने तो वेस्टर्न घाट होईल, पण आमच्या कोकणातल्या लोकांच्या दृष्टीने तो ईस्ट साईडला आहे. मग एकाच याला ईस्टर्न घाट वेस्टर्न घाट असं म्हणायचं का? सह्याद्री नाव आहे आणि याच्यामध्ये स्कंद पुराणामध्ये जे उल्लेख आहेत, म्हणजे 2000 वर्षापूर्वीचे उल्लेख सह्याद्री नावाचे, ते विसरून आम्ही वेस्टर्न घाट म्हणायचं? एक्झॅक्टली सर. आता सुद्धा जे काय पुण्याचं चाललंय की पुण्याचं नाव बदलून, मी आताच ते टाकलं होतं, ट्विट पण केलं होतं. पाषाणचं नाव जिजापूर त्यांनी ठेवलेलं आहे, ते पुनरुज्जीवित करू ना आपण. हो ना. आणि ज्या पेशव्यांनी पुण्याला खेड्याचं शहर केलं, त्यांचं नाव द्यायला काय हरकत आहे? मग त्यांची जात नाही बघायची, त्यांचं कर्तृत्व बघायचं. हजारो वर्षांपूर्वीची ही नावं आणि त्यांचे रेफरन्सेस आहेत की पुणे नाव कसं पडलं. नामदेवांच्या गाथेमध्ये पुणे म्हणून नाव आहे. शिलाहारांचा राष्ट्रकुटांचा राजा कृष्ण, त्याच्या ताम्रपटामध्ये याचं पुण्यग्राम म्हणून उल्लेख आहे. मग हे पुणे, जिजाबाईंचं कर्तृत्व अफाट आहे, ती महाराष्ट्राची आईच होती, पण म्हणून त्याच्यापेक्षा प्राचीन असणारे आणि या प्राचीनत्वात अनेक लोकांनी हे पुढे आणलेलं आहे. त्यामुळे त्यांचं श्रेय जर आपल्याला नाकारायचं नसेल तर जिजाबाईंना एवढं एका शहरापुरतं मर्यादित नका करू. ही सगळ्या महाराष्ट्रावर मायेची पाकर घालणारी आई होती, तेव्हा त्यांचं नाव हे स्मरणीयच आहे, अभिमानाने घेण्यासारखंच आहे. पण पुण्याच्या नावाला देखील इतिहास आहे, तो राहिला पाहिजे. आणि या स.आ. जोगळेकरांचं दुसरं एक पुस्तक, आम्ही किती विद्वत्ता प्रेमी होतो. या सातवाहनांचं राज्य इसवी सन पूर्व 220 ते इसवी सनानंतर 223, जवळजवळ 425 वर्ष पश्चिम हिंदुस्थानचे हे सम्राट होते. त्यातला एक हाल नावाचा सातवाहन राजा होता. त्यांनी जसं आज आपण चारोळ्या म्हणतो तशा त्यावेळच्या पाली, अर्धमागधी आणि संस्कृत मधल्या चारोळ्या गोळा करून त्या या इथे सप्तशत 700, याच्यात प्रत्यक्षात 1006 आहे. तर या गाथा सप्तशती ग्रंथाचं मराठीमध्ये विवरण केलेलं आहे. ते वर त्याचा तो श्लोक, त्याचा लिप्यंतर आणि त्याचं त्या गाथेचं म्हणजे त्या श्लोकाचं वेगळेपण वैशिष्ट्य काय आहे, त्यातनं आपल्याला काय कळतं जुना महाराष्ट्र, असं 3-3 याच्यात त्यांनी त्या प्रत्येक गाथेचं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हे पुस्तक रेकॉर्ड ब्रेकिंग पुस्तक आहे बरं का, म्हणजे जगात कुठेही असं झालेलं नाही आहे. या गाथा सप्तशती पुस्तकाची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना 450 पानाची प्रस्तावना आहे. काय सांगता? हो, जगात असं दुसरं कुठलंही पुस्तक नाही की ज्याच्यामध्ये 450 पानाची त्याला प्रस्तावना आहे.
पुस्तकाचाच भाग का नाही केला? कारण स. जोगळेकरांना गाथा सप्तशती इतकी त्यांच्या रोमारोमात भरलेली होती की प्रत्येक गाथेबद्दल हे असं खाली नेऊन त्यांचं भागत नव्हतं. त्याचं सगळ्याचं विवरण आणि त्याचं काय परीक्षण नाही म्हणणार मी, ते कसं समजावून घ्यायला पाहिजे हे या 450 पानात त्यांनी समजावून सांगितलेलं. मग पुढे गाथा सप्तशतीचे श्लोक. आणि हे पुस्तक मी अनेक वेळा वाचतो म्हणजे यातलं जे अर्धमागधी किंवा पाली जे आहे ते मला नाही कळत. काही काही गाथांच्या संस्कृत पण त्याची रूपांतरं झालेली आहेत. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सातवाहनकालीन 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. त्याच्यामध्ये शेती आहे, माणसं आहेत, इथले समाज आहेत, ते कसे राहत होते, ते कपडे कोणचे घालत होते, खात काय होते, काय नाहीये त्यावेळेच्या सातवाहनकालीन महाराष्ट्राचा जर अभ्यास करायचा असेल तर गाथा सप्तशतीसारखं अफलातून पुस्तक नाही. आणि असा आमचा इतिहास आम्हाला समजावून सांगणारे म्हणून मला हे स. जोगळेकर, महादेव शास्त्री जोशी, बाकीचे लोक आवडत नाहीत असं नाही, पण त्यातल्या त्यात जास्त आवडतात. आणखी एक छोटं पुस्तक आहे, ते कंपायलेशन आहे, दिमा प्रभुदेसाईंचं पुस्तक आहे. आणि महाराष्ट्र गीत गाथा ही महाराष्ट्राबद्दलच्या 250-300 वेगवेगळ्या रचना, मग त्याच्यामध्ये कोणकोणचे त्यांनी भाग घेतले तर महाराष्ट्राबद्दल गीतं आहेत ती लिहिली आहेत. भाऊ असो तो सुंदर संपन्न की ते आहे, प्रिय आमचा एक काय अनेक महाराष्ट्र गीतं आहेत, सह्याद्रीची स्तोत्र आहेत, इथल्या राजा शिवाजी महाराज त्यांच्याबद्दलच्या रचना आहेत. असं हे महाराष्ट्र गीत गाथा इतकं सुरेख कंपायलेशन आहे, अप्रतिम आहे. मी केव्हाही मला कंटाळा येतच नाही. आलाच कधी तर मी काहीतरी पटकन घेतो आणि कुठचंही पान उघडतो आणि वाचायला सुरुवात करतो. यातलंच एक आहे, ते कोणाची रचना आहे, शिरीषांची रचना आहे. जो ब्राह्मण नाही आणि अब्राह्मणही नाही, पण तो मराठी शब्दाने पुलकित होतो, मराठी इतिहासातून स्फूर्ती घेतो, मराठी वैभवाची भविष्यस्वप्ने पाहत, मराठी घाम आणि मराठी रक्ताने वर्तमान काळाचा क्षण जगतो. हे कोणत्याही वेळेला वाचण्यासारखी ओळ आहे होई. त्यातलं कुठलंही पान घ्या तुम्ही आणि मग खरा आपला महाराष्ट्र काय आहे हे आपल्याला कळतं. अशा अनेक याच्या रचना आहेत त्या, म्हणजे हे प्रत्येक माणसाला कंपल्सरी केलं पाहिजे, हे पुस्तक बघितलं पाहिजे म्हणून असं मला वाटतं. खरं काय आहे, बोलण्यासारखं खूप आहे. आणि माजी आमदार प्राध्यापक डॉक्टर मेधाताई कुलकर्णी यांनी एका छोट्या माणसाला असं काहीतरी या मेधा सुक्तात आणलं. कदाचित पहिला नैवेद्य भैरवाला दाखवतात, विधानाला दाखवतात, तसं केलं असेल, पण माहित नाही मला. पण मला ही संधी मिळाली आहे. मला सर तुम्हाला आता समारोपाकडे येऊ आपण, पण मला त्याच्या आधी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मी तुमच्या अनेक युट्यूबवर ऐकलेलं आहेत, व्याख्यानं दिलेली आहेत तुम्ही, किंवा तुम्ही निनाद बेडेकरांची मुलाखत घेतलेली, तर त्याच्यामध्ये तुम्ही दोघं जण आपापसात बोलत असताना एक खंत व्यक्त केली की भारत इतिहास संशोधक मंडळासारखं आपल्याकडे मंडळ आहे की जिथे इतिहासाचे अभ्यासक येतात आणि ते त्यांचं तीर्थस्थान असू शकतं किंवा तिथे काही डॉक्युमेंट्स आहेत, आपल्यालाच ते माहिती नाही की आपणच त्याचे नीट काळजी घेत नाही किंवा हेळसांड होते. काही वेळेला निधीच्या अभावी हेळसांड होते किंवा भांडारकर इन्स्टिट्यूट सारख्या गोष्टीवर हल्ला होतो आणि मग तिथे मुद्दाम त्याचा काहीतरी नाश वगैरे केला जातो. तर तुम्ही काय संदेश द्याल की काय केलं पाहिजे की ह्याचं जतन होईल, किंवा आपल्या ठिकाणी असलेल्या एवढ्या सगळ्या दुर्मिळ साहित्याचा, आपण परदेशामधला माणूस येतो आपल्याकडे आणि तुमच्याकडे हे गोष्टी आहेत आणि ते आम्हाला दाखवा सांगतो, तर तेव्हा आपल्याला ते कळतं की आपल्याकडे ते आहे. तर तुम्ही राज्यकर्ते असतील, प्रशासनातले असतील, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की जेणेकरून आपलं हे सगळं जे वैभव आहे हे नीट आपण जतन करू शकू आणि त्याची काळजी घेऊ शकू? मला असं वाटतं की मी आता महाराष्ट्राबाहेर पण खूप हिंडलो, महाराष्ट्र बाहेरचेही किल्ले पाहिले, पण मला सिंहगड, पुरंदर, प्रतापगड कुठल्याही किल्ल्याचं नाव घेतलं की तो बाजीप्रभू मला माझा वाटतो. माझी त्याची जात एक नसेल किंवा एखादा मुस्लिम धर्मीय असेल, पण तो या देशाच्या रक्षणासाठी लढला, मग तो सिद्धी इब्राहिम असेल, सिद्धी हिलाल असेल, तर माझ्या देशाबद्दल
मला जी आपुलकी वाटते, माझ्या किल्ल्यांबद्दल जी मला आपुलकी वाटते, तशी आपुलकी या संस्थांबद्दल आता आपल्याला वाटली पाहिजे. खरंय. या संस्था या माझ्या आहेत. माझ्या देशाचा गौरवास्पद इतिहास जास्त चांगल्या रीतीने, अभ्यासपूर्ण रीतीने लोकांसमोर मांडतायत. म्हणजे तुम्ही जर कधी धुळ्याला गेलात तर तिथे रामदासांच्या नावाने काढलेले जे मंडळ आहे, त्यांच्याकडे रामदासांनी स्वतःच्या हाताने लिहिलेल्या पोथ्या, त्यांनी काढलेली चित्र आहेत. मी ज्या वेळेला तिथे गेलो त्यावेळेला त्यांनी का माहीत नाही मला VIP चीच वागणूक दिली होती. ते माझ्यासमोर त्यांनी ते ग्रंथ मांडून ठेवले. पहिल्यांदा मी त्याला नमस्कार केला आणि त्याच्यावरनं त्यांच्या परवानगीने असा एक हळूच हात फिरवला, बोट फिरवलं की इथे समर्थांचा स्पर्श झालेला होता. ते मी बघतोय. तर धुळ्याचं राजवाडी संग्रहालय असेल, लळिंगच्या किल्ल्यातला शिलालेख तिथे आहे, अशा असंख्य गोष्टी या इथे आहेत. यांचा अभ्यास या तीर्थस्थानी होतो. मला तर नेहमी तीर्थस्थानच वाटतं ते. म्हणजे मी भाईसा मंडळाचा, भारतीय संशोधक मंडळाचा गेली जवळजवळ 50 वर्ष मी त्यांचा सभासद आहे. तर तिथे गेल्यावर मला हे माझं आहे, माझं याचा अर्थ माझ्या मालकीचं नाही, हे माझ्या वारशाचा एक दर्शन घडवणार आहे. नाना फडणवीसांच्या स्वतःच्या संग्रहातलं एक अद्वितीय चित्र तिथे आहे. मी तिथे गेलो होतो एकदा. एक परदेशी माणूस आला होता. तो म्हणाला मला आय वुड लाईक टू सी द बॅक लिट पिक्चर. माझ्या डोक्यावरनं गेलं ते. मग मी तात्यांना विचारलं की तात्या, अरे ते त्या या कपाटातलं आहे ते दाखव, ते मागचे दिवे लाव. मग मी तात्या कधी कधी आले म्हणायचे, कधी कधी आहो म्हणायचे. बरेच वेळा ते आहोच म्हणायचे, पण कधी कधी म्हणायचे. मग मी ते आधी मी एकटा जाऊन पाहून आलो काय ते. तर सगळे दिवे बंद केले, एक बटन लावलं, ते चित्राच्या मागचा दिवा लागला. ते चित्र नाना फडणवीसांच्या स्वतःच्या कलेक्शनमधलं आहे, त्याची नोंद आहे. आणि गंगा दाखवली आहे, गंगेचा घाट दाखवला आहे, गंगेच्या घाटावरच्या इमारती दाखवल्या आहेत. आणि ज्या वेळेला मी ते मागचं बटन लावतो, बटन दाबून मागचा दिवा लावला, त्या घाटावर पणत्यांची आरास केली आहे. आणि त्या प्रत्येक घरातनं, त्या खिडकीतनं, दारातनं दिवा, म्हणजे त्यावेळेचे दिवे बॅकलिट आहे ते, तर बारीक प्रकाशाची तिरीप येते आहे. असं बॅकलिट पिक्चर हे नाना फडणवीसांनी स्वतःच्या संग्रहामध्ये ठेवलं होतं. ते मला तिथे पाहायला मिळालं. शिवाजी महाराजांचा हस्ताक्षर तिथे आहे. पण आम्ही कधी जाणारच नाही ना भाईसा मंडळामध्ये. कसबा गणपतीची मूळ मूर्ती तिथे आपल्याला बघायला मिळते. तिथे नारायणेश्वर पुण्येश्वर देवळाचे जुने भग्नावशेष आपल्याला तिथे ठेवलेले आहेत, ते बघायला मिळतात. पेशव्यांनी जी कात्रजची जी पाईपलाईन आणलेली होती, त्याच्या पाईपलाईनच्या काही उद्ध्वस्त भागाचा एक भाग तिथे ठेवलेला आपल्याला दिसतो. असंख्य वीरगळ आहेत, गद्धेगाळ आहेत, सतीचे दगड आहेत. तुम्ही इतिहासातच तुम्हाला रस असला पाहिजे असं नाही. मगाशी मी जर सांगितलं की बोरूचं झाड आपल्याला रायगडावर पाहता येतं, तसं आपापल्या दृष्टिकोनातून मग तो समजा सार्वजनिक पाणी पुरवठा व्यवस्था करणारा जो त्या क्षेत्रातला माणूस असेल, त्याने त्या दगडात कोरून काढलेले ते पाईपलाईन कशी केली असेल, किती वेळ लागला असेल, तेच का केलं असेल, ते एकमेकांना जुळवले कसे असतील, याचा अभ्यास करून आम्हाला सांगावं ना. आमच्या ज्ञानात थोडी भर पडेल. आज जी इतिहास संशोधक मंडळातली जुनी कागदपत्र आपण पाहतो, त्यामधल्या कागदपत्रांमध्ये ती जी शाई वापरली आहे. आता परत मी वनस्पती शास्त्राचा अभ्यासक म्हणून मी सांगतो, रुद्राक्षाचा जो गर असतो, रुद्राक्ष हे बी आहे, ते जांभळासारखं फळ असतं, तसंच दिसतं. ते वरचा जो काळं साल आत काढलं की काळसर जांभळट असा तो गर असतो, तो त्या गरापासून ती शाई तयार केलेली असते. आणि त्या जी चमक आहे त्या अक्षरामध्ये, ती त्यामुळे आलेली असते. ते जुन्नरी कागद, जुन्नरला गेलो होतो मी, कागजपुऱ्यात गेलो होतो, खुलताबादला गेलो होतो, तेव्हा तिथल्या कागजपुऱ्यात गेलो होतो. तिथले जुने कागद अजून त्या पद्धतीने तयार करतात ते लोक. पण हे सगळं तिथे प्रिझर्व करून ठेवलं आहे डिजिटल नाही ना, तोच तर आपला अडचणीचा भाग आहे. पण हे व्हायला पाहिजे. तर मला असं वाटतं की मी समजा दर महिन्याला काही 3 आकडी 4 आकडी 5 आकडी माझी कमाई असेल, त्यातला 1/100 1/1000 भाग मी बाजूला काढून त्या अशा संस्थांना देणगी म्हणून द्यायला पाहिजे की त्या संस्थेला पैसेच कमी पडत आहेत. मला एखाद्या क्षेत्रातलं कळत असेल तर मी माझ्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तिथल्या गोष्टी जाऊन मी पारखून मी तुम्हाला सांगू शकेन.
पण शासकीय अनुदान कसं आहे की शासन हे एक अजस्त्र प्राणी आहे, त्याला हलवणं हे खूप अवघड आहे. मगाशी तुम्ही भांडारकरचा उल्लेख केला. प्रणव मुखर्जी त्यावेळेला भारताचे अर्थमंत्री होते. त्यांनी काही कोटी रुपये भांडारकरच्या पुनरुत्थानासाठी केंद्रीय अंदाजपत्रकामध्ये मंजूर केलेले होते. तर असं जर दरवर्षी एका चांगल्या संस्थेला, जसं लोकसत्ता हा जो वर्तमानपत्र आहे, ते अशा संस्थांची 5 संस्थांची नावं सांगतात, त्यांनी कार्य काय केलं आहे याच्यावर त्यांचे लेख येतात आणि त्यांना तुम्ही परस्पर मदत करा. आमच्याकडे काही देऊ नका, ते चेक त्यांच्याच नावाने काढा. ते काय ATG BTG असतं ते तुम्हाला ते मिळतं सगळं. तर त्या लाभासाठी का होईना आपल्या कमाईतले 4 दमड्या अशा संस्थांना दिले. बरं, काही पुण्यातच संस्था आहे असं नाही, कोल्हापूरला आहे, नागपूरला आहे. असे आता तुम्ही जर कधी पैठणला गेलात तर पैठणला ते ज्ञानेश्वर उद्यान, म्हणजे दक्षिणेतल्या त्या वृंदावन गार्डन सारखी गार्डन आहे ती ज्ञानेश्वर उद्यान. तिथे बाळासाहेब पाटील एका थोर संग्राहकाचं सगळा संग्रह तिथे मांडून ठेवलेला आहे. मराठवाड्यामधल्या असंख्य मूर्ती, नाणी, काय काय गोष्टी तिथे आपल्याला बघायला मिळतात. त्या दारात आत गेलं की समोरची जी चौकट आहे तिथे शिवाजी महाराजांनी अनंत देवांना जे राज्याभिषेकाचं निमंत्रण पाठवलं होतं त्याची काजळ प्रत झेरॉक्स कॉपी लावलेली आहे. पण त्याशिवाय त्यांनी मराठीकरण करून लावलं, खाली जर फलक लिहिला की हे असं असं आहे तर आम्हाला ते कळेल ना. म्हणजे या संस्थांनी पण थोडं लोकाभिमुख व्हायला पाहिजे आणि लोकांनी पण संस्थाभिमुख व्हायला पाहिजे, तर यातनं काही मार्ग निघू शकेल. आणि हे सगळं आपल्यासाठी आहे. हे ज्या वेळेला आपल्याला वाटेल त्यावेळेला याला चांगले दिवस येतील असं मला वाटतं. हो ना. आणि सध्या आता इतिहासाला चांगले दिवस आल्यासारखं वाटतंय, पण काही जण खरे अभ्यासक आहेत आणि काही जण पुन्हा काहीतरी ट्विस्ट करून मांडणारे आहेत. तर नीट इतिहास आपल्या समोर आला तर आपण त्याच्यातून शिकू शकू. मला असं वाटतं की एक अतिशय छान मुलाखत, की जी खरं तर संपूच नाहीये अशी मुलाखत आज हिंडताना आणि मुलाखत देताना मला खूप आनंद झालेला आहे. या निमित्ताने मी तुमच्या पुढे येणार आहे आणि मेधाताईंमुळे मला ही संधी मिळाली. तर हे आनंदासाठी मला करत असल्यामुळे तुकोबांचा एक अभंग मला आठवतो. घेतला आनंद वाटीला आनंद या परता आनंद आणखी कोणता. तर इतकं हे समर्पक आहे की आपल्या आयुष्याचं सार हे सगळं आनंदासाठी करायचं, वेडबिगार म्हणून काही करायचं नाही आपल्याला. सुखाचा जीव AC मधनं हिंडल्याच्या ऐवजी त्या उन्हातानात ते छाती फुटेस्तोवर ते डोंगर चढून जे काही पाण्यात गंमत आहे, हा आनंद मी लुटलाय, तुम्ही पण लुटा असं मला सांगायचंय. आणि या निमित्ताने मला तुम्ही सगळ्या प्रेक्षकांचे, हे इथे सगळं दृक श्राव्य चित्रण करणारे, ही संधी देणाऱ्या मेधाताई यांचे आभार मानायचे मला. पण मी पुण्यातला, नारायणपेठेतला, त्यामुळे अगदी मोजकच एकाच शब्दात मला ते आभार मानायचे. ते आभार म्हणजे धन्यवाद. या कार्यक्रमात सहभाग मला घेता आला, यामुळे मी धन्य झालो, यात वाद नाही. नाही सर, आम्ही धन्य झालो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की अशा सगळ्या प्रज्ञावंत लोकांशी आपण बोलू शकतो. इथपर्यंत आपली ओळख आहे की आपण निदान त्यांचे आशीर्वाद घेण्यापुरते त्यांच्या पायापर्यंत तरी पोहोचू शकतो. खरंच मी खूप भाग्यवान आहे असं मला वाटतं. आणि मला नेहमी असं वाटतं की ह्या सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये ना इतकं ज्ञान आहे की आपल्याला 100 वर्षाचं जरी आयुष्य मिळालं ना तरी कमीच पडेल. पण ह्या लोकांनी हे ज्ञान आपल्याला सोपं करून सांगितलेलं आहे. आणि मेधासुक्ताचा हाच उद्देश आहे की जे जे कोणी मेधावान असे लोक आहेत, सरस्वतीचे जे पुत्र आहेत, तर त्यांना आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी थोड्याशा गुजगोष्टी करणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचं ज्ञान थोड्या प्रमाणात आपल्यापर्यंत झिरपवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आज सरांबरोबर हा वार्तालाप करण्याची संधी मिळाली. सर, खूप खूप धन्यवाद. तुमचे असेच आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर राहोत. मेधासुक्ताच्या वतीने खूप धन्यवाद. आणि आमच्या वतीने आम्ही तुम्हाला आमच्या टीमच्या वतीने फुलझाड देतो. नक्कीच आज फुलं नाही देणार. प्राध्यापक प्र.के. घाणेकर सर यांच्याशी गप्पा मारून झाल्या तरी त्यांचा खजिना आपण अजून पाहिलेला नाही.
त्यांच्या वैयक्तिक संग्रहात काय काय वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. माझ्या संग्रहामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्यातली ही अशी कातरणं, अशी वेगवेगळ्या विषयांवरची माझ्याकडे एक 30-35 हजार कातरणं कापून चिकटवून त्या धारिण्यांमधनं फाईल्समधनं घालून ठेवलेली आहे. 30-35 हजार. एक खोली आमची त्यांनीच भरलेली आहे. त्या खोलीच्या भिंतीला आम्ही रंग देत नाही, कारण तिथे कधी दिसतच नाही काही. लिहिलेल्या लेखांची आहेत का? नाही, इतरांनी जास्तच केलेलं असतं. हे रानभाज्या याच्याबद्दलचं माझं पुस्तक पण आहे का रानातून पानात, पण रानभाज्यांबद्दल वर्तमानपत्रातनं आलेले वेगवेगळे लेख. हे माझा सगळ्यात जो आवडता किल्ला हरिश्चंद्रगड त्याच्याबद्दल ठिकाणी आलेले लेख. हे 2023 हे इंटरनॅशनल इयर फॉर मिलेट्स, म्हणजे भरड धान्य, नाचणी, वरी अशी ती सगळी जे आहेत त्याच्याबद्दलचं हे आलेले लेख. त्याच्याबद्दल मी कातरणं जी ठेवली आहे ही वेगवेगळी आहे. ही फक्त नगर शहराबद्दलची आणि नगरची आदिलशाही निजामशाही आणि तिथला किल्ला याच्याबद्दलची कातरणं आहेत. हे माझ्या कातरणं नाही म्हणता येणार, याला हे वैभव आहे. ज्या वेळेला माणूस चंद्रावर गेला, आपला निळू भुजबळ चंद्रावर जाऊन आला, नील आर्मस्ट्रॉंग, तर त्यावेळेला लाईफ नावाचं एक खूप प्रसिद्ध मासिक होतं. त्यांनी लिव्हिंग फॉर द मून, ऑन द मून आणि ऑफ द मून असे 3 विशेषांक काढले होते. अच्छा. हे मला रद्दीतली रत्न जी माझ्याकडे आहेत त्यातलं ही आहेत. हे रद्दीत मिळालेले अंक आहेत. आणि त्या नील आर्मस्ट्रॉंगला मी एक पत्र पाठवलं होतं की त्याचा इथल्या वर्तमानपत्रात आलेला छापून आलेला फोटो आणि नील आर्मस्ट्रॉंग फर्स्ट मॅन ऑन द मून व्हेअर एव्हर इन USA असं त्याच्यावर मी तो एरोग्राम पाठवून दिला होता. तर त्याच्यावर विनंती मी अशी केली होती की मला तुमच्या स्वाक्षऱ्या हव्या आहेत. तर ही नील आर्मस्ट्रॉंग जो माणूस चंद्रावर पहिला उतरला त्याच्या स्वतः केलेली त्यांनी सही स्वाक्षरी ही याच्यामध्ये आहे. ही जो दुसरा माणूस चंद्रावर उतरला एडविन आल्ड्रिन, बझ आल्ड्रिन, त्याचा हा फोटो म्हणजे फोटोग्राफ विथ ऑटोग्राफ असा आहे. आणि हा मायकेल कॉलिन्स त्यांचा जो तिसरा सहकारी होता जो चंद्राच्या भोवती फिरत होता, त्या मायकेल कॉलिन्स. नंतर हे ओरिजिनल आहे, हे ओरिजिनल फोटो आणि सह्या पण ओरिजिनल. वा सर, हे दुर्मिळ आहे सर, खूप दुर्मिळ आहे. आणखी एक दुर्मिळत्व माझ्याकडे म्हणजे चंद्रावर जसं माणूस जाऊन आला हे जसं महत्त्वाचं आहे, तसं विश्वकळस पृथ्वीचा तिसरा ध्रुव, त्याच्यावर हा तिसरा ध्रुव हा हे एव्हरेस्ट शिखर आहे. आणि हा इकडे लोत्सेचा भाग आहे, इकडे हे वेस्ट शोल्डर आहे, हा कुंभू ग्लेशियर आहे. तर मी यांना तेनसिंग नोर्गे पुण्यात आले होते, तर त्यांना मी विनंती केली की तुम्ही याच्यावर स्वाक्षरी करा. नो 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 आय वोंट. का? तो म्हटलं दिस इज चोमोलुंगमा. चोमोलुंगमा म्हणजे आमची देवी आहे ती जगन्माता. चोमोलुंगमाचा अर्थ जगन्माता. तर मी याच्यावर नाही सही करणार म्हणून त्यांनी मागच्या बाजूला सही केली. ही तेनसिंग नोर्गेंची स्वतः केलेली सही. आणि मग हिलरी ज्या वेळेला हिलरींची मला भेट घेता आली त्यावेळेला मी हिलरींना पण भेटलो. त्यावेळी त्यांनी काही मागे पुढे असं काही म्हटलं नव्हतं, पण या रंगामध्ये ती सही दिसणार नव्हती. ती एडमंड हिलरी म्हणजे विश्वकळसावर पोचलेली पहिली जी 2 माणसं त्यांच्या स्वाक्षऱ्या या माझ्या संग्रहामध्ये आहेत. आणि या अमेरिकेने जसे अंतराळ यानं पाठवली तशी रशियाने पण पाठवली होती, सोव्हिएट रशियाने. त्यावेळेला त्या अंतराळ उपग्रहाच्या बाहेर येऊन स्पेसवॉक करणारा पहिला जगातला माणूस अलेक्सी लिओनोव, त्यांनाही पत्र पाठवलं होतं. त्यांची ही ऑटोग्राफ आहे त्यांच्या फोटोग्राफवर. यांची जी पत्नी होती फर्स्ट लेडी इन द स्पेस व्हॅलेंटिना तेरेश्कोवा, त्यांचं काही उत्तर आलं नाही मला, पण या अलेक्सी लिओनोवचं मात्र आलं मला उत्तर. तर हे माझ्या संग्रहातली भूषणं ज्याला मी म्हणेन तसं आहे. हे काही वेगवेगळ्या शेवाळी ती किती सुंदर असू शकतात याचं एक आपल्याला दर्शन याच्यातनं होऊ शकेल. असे अनेक आहेत, खूप आहेत त्याच्यामध्ये. दुसरा माझा एक छंदाचा वेगळा भाग म्हणजे माझ्याकडे असणारी नाणी. शिवाजी महाराजांचं 100 रुपयाचं, 50 रुपयाचं आणि 2 रुपयाचं प्रतिमा असलेली नाणी भारत सरकारने काढली होती. त्याची ही रिव्हर्स बाजू, ही ऑफवर्स बाजू.
या इथे आपल्याला ही नाणी आता प्रत्यक्ष बघायला मिळतील. ही इथे नाणी आहेत ती आता चमकतील थोडीशी. याचं अनावरण वाजपेयींच्या हस्ते पुण्यात बालगंधर्व थिएटरमध्ये झालं होतं. ती बातमी पण मी याच्यासोबतच ठेवलेली आहे. त्यानंतर हे बृहदीश्वर मंदिर, तंजाऊरचे भोसले हे माहिती आहे. तंजाऊरला भारतातलं 1000 वर्ष पूर्ण झालेलं मंदिर आहे. त्या मंदिराला 1000 वर्ष झाली म्हणून भारत सरकारने 1000 रुपयाचं आणि 5 रुपयाचं अशी 2 नाणी काढली. ती इथे आपल्याला दिसत आहे. त्या बृहदीश्वर मंदिराचंच चित्र त्याच्यावर आहे. अशी कैक नाणी माझ्याकडे आहेत. पण यातलं एक आणखीन मुद्दाम दाखवायचं नाणं ते म्हणजे हे नाणं रायगडावर दरबार दालनामध्ये हे नाणं मला मिळालं. ही शिवराई आहे, शिवाजी महाराजांचं 1674 साली काढलेलं नाणं. आणि त्याचा जो होन असतो म्हणजे जी त्याची ही असते सोन्याचं नाणं, मजकूर तोच श्री राजा शिव, दुसऱ्या बाजूला छत्रपती. तर हे सोन्याचं नाणं हे 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 असं नाणं नाही आहे, ही त्याची प्रतिकृती आहे. कारण जगामध्ये 7-8च होन फक्त आता विद्यमान आहेत, त्याची ही प्रतिकृती आहे. तर हा होन पुढच्या बाजूनी आणि मागच्या बाजूनी दोन्ही बाजूनी आपल्याला दिसू शकेल. तर हा होन आहे. ही अशी नाणी, त्याचा संग्रह हा खूप इंटरेस्टिंग असतो. त्यातनं खूप शिकायला मिळतं आपल्याला. मी हार्बेरियम टेक्निक याचा वापर करून काही भेटकार्ड तयार केली आहेत. आणि एक भेटकार्ड दुसऱ्यासारखं होऊ शकत नाही अशी काही त्याचे नमुने मी या इथे दाखवतो आहे. आणि हे कोणालाही करता येणं शक्य आहे. आणि याला खर्च साधारणपणे जास्तीत जास्त 20 ते 25 पैसे येतो. त्या कागदाचं कार्डाला जेवढं किंमत पडेल तीच. आता हे मनालीमधनं आणलेलं दवालिया नावाचं फर्न आहे. हे आपल्या मोळ्यामोठे नदीमध्ये सापडणारं सायपेरस नावाचं एक तण आहे. अशा हे कायलॅन्थस म्हणून आहे, सिल्वर फर्न आहे. हे कायगेलिया म्हणून आहे, हे सिटारिया म्हणून आहे. अशी वेगवेगळ्या वनस्पती आपल्याला अशा छानपैकी मांडून एक आपल्याला वेगळं काहीतरी केल्याचं समाधान यातनं मिळू शकतं. तर समुद्रामध्ये जी मिळणारी शेवाळी असतात ती गुजरातमध्ये मी ज्या वेळेला भटकंती करायला गेलो होतो त्यावेळेला तिथली जी इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन मी तिथली शेवाळी, त्यांच्या एका सीझन ग्रीटिंग नावाचं जे असं छापील कार्ड मिळतं त्या कार्डावर मी ही शेवाळी एका विशिष्ट पद्धतीने तयार केली. हे जे आहे हे माझ्याकडे तिकीटं तर अमापच आहे. त्यातली 2 गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहेत. महात्मा गांधींची शताब्दी ज्यावेळेला झाली त्यावेळेला अनेक देशांनी नाणी काढली, त्यातलं तिकीटं काढली. तर हे एक तिकीट आहे, खूप दुर्मिळ तिकीट आहे. भूतान नावाचा आपला शेजारी देश आहे त्यांनी काढलेला आहे. आणि हा रिलीफ स्टॅम्प आहे, म्हणजे 3 डायमेन्शनल तो स्टॅम्प आहे. म्हणजे हात लावला तर त्याला कान आपला वरच्या बाजूला, गाल त्याच्या खाली, असं हे सगळं दिसतं आपल्याला. हे जे एक पुस्तक आहे याची किंमत आता 4 आकड्यांच्या पलीकडे गेलेली आहे. भारतामध्ये 1854 साली पहिलं नाणं काढलं, पहिलं तिकीट छापलं गेलं. तर 1854 ते 1954 कोणकोणची पोस्टाची तिकीटं काढली गेली हे भारतीय पोस्ट खात्यानेच काढलेलं एक अल्बम आहे. आणि ती तिकीटं ओरिजिनल साईजमध्ये, ओरिजिनल रंगामध्ये, शेड पण तीच, आणि कोणत्या वर्षी ते काढलं गेलं हे लिहिलेलं. ही त्यावेळेला ब्रिटिशांचीच तिकीटं जास्त होती, त्यावेळेला ही काढलेली तिकीटं आहेत. आणि भारताचा जो स्वातंत्र्य दिन झाला, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला जी तिकीटं काढली गेली 1947 साली, हा तिरंगा आपल्याला दिसतोय, ही आपली राजमुद्रा आहे. आणि त्यावेळेला भारतीय टपाल खात्यानी विमानातनं पत्र पाठवायला पहिल्यांदा सुरुवात केली म्हणून ते पण नाणं त्याच्यावर आहे. आणि त्याच्यावर जय हिंद असं लिहिलेलं आपल्याला दिसतं. अशी हे जे तिकीट आहे हे जगातली जी काही महाग तिकीट आहेत त्यातलं हे एक तिकीट आहे. हे ओरिजिनल नाही आहे, हे सेम तसंच कलर, तो साईज सगळं तसंच छापलेलं आहे. याची किंमत आज 1 लाख रुपयाच्या पेक्षा कमी नाही आहे. कारण त्यावेळेला काही शेष तिकीटं फक्त काढली गेली होती त्यांची हत्या झाल्यानंतर जो भाग आहे. आणि मग नंतर या अनेक गोष्टी आहेत. हे आपल्या भारताचा जो वारसा आहे त्याच्याबद्दलची तिकीट. हा लाल किल्ला आहे, इथे ताजमहाल आहे, हे मंदिर आहेत, हे कुतुब मिनार, विष्णुस्तंभ, हे चितोडचा मनोरा, अशा अनेक गोष्टी. तर हे अत्यंत दुर्मिळ असं पुस्तक माझ्याकडे आहे.
आणि त्याच्यापेक्षा आणखी एक गंमत मला दाखवायची आहे, ती म्हणजे एखादं तिकीट ज्या वेळेला प्रकाशित केलं जातं किंवा तो कार्यक्रम ज्या वेळेला असतो त्यावेळेला काही मर्यादित लोकांना अशी पुस्तकं दिली जातात. याला क्वार्टर म्हणतात. 4 तिकीटं पहिल्या पानावर चिकटवलेली असतात. हे त्यानंतरचं जे दुसरं पान असतं त्याच्यावर एक त्याची स्ट्रीप चिकटवलेली असते. त्यानंतर फर्स्ट डे कव्हर, प्रथम दिन आवरण, त्याच्यावर ते तिकीट आणि त्या दिवशीचं स्पेशल कॅन्सलेशन. हे बाजीरावांचं जे तिकीट निघालं त्यावेळेचं हे आहे. त्या कार्यक्रमात हा अल्बम मला दिला गेला म्हणून मला ते जास्त महत्त्वाचं आहे. हा बाजीरावांचा पुतळा, हे बाजीरावांचं ओरिजिनल जे चित्र आहे त्या चित्राची हे तिकीट आहे आणि तेच कॅन्सलेशनमध्ये वापरलेलं आहे. आणि त्याचं जे हे असतं ब्रोशर असतं, त्याची माहिती देणारं जे माहितीपत्रक असतं ते असं सगळं तिथल्या जमलेल्या लोकांना दिलं जातं. आणि ही 5-7च काढली जातात, ते शेकड्यांनी काढली जातात. मला मिळालं म्हणजे मी मिळवलं म्हणू आपण, ते आहे माझ्याकडे. अशी मी पाण्यात तरंगणाऱ्या विटांबद्दल बोललो होतो. ही अमडापूरची पाण्यात तरंगणारी वीट. त्यानंतर 27 एप्रिल 1818 ते 9 मे 1818 रायगड शेजारच्या पोटल्याच्या डोंगरावरनं तोफगोळे ब्रिटिशांनी डागले. मेजर हॉल त्याचा प्रमुख होता. त्यांनी जो तोफगोळे डागले त्यातला एका तोफगोळा फुटला, त्याचा हा तुकडा आहे. रायगडच्या तळातनं प्रदक्षिणा घालताना त्या प्रदक्षिणा वाटेवर मिळालेला हा जर पूर्ण केला तर असा मोठा होईल आणि त्याला लागणारी तोफ त्याच्यापेक्षा मोठी असणार आहे. तर ते हे माझ्या दृष्टीने स्मृतिचिन्ह आहे. हे कोकणामध्ये काही ठिकाणी विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक टाल्क क्लोराईट शिस्ट या नावाचा एक दगड मिळतो. तो दगड सॉफ्ट स्टोन असतो. त्याच्यात अशी दगडी भांडी केली जातात आणि हे भांडं उचलण्यासाठी याला कान पण आहेत. हां, तर याच्यावर ताटली पण असते. ताटली नाही माझ्याकडे. तर याच्यामध्ये शेतीची कामं करायला जाताना बाहेरच्या चुलाण्यावर हे भांडं ठेवायचं, त्यात तांदूळ वैरायचे आणि शेतीच्या कामावर जायचं. परत आल्यानंतर गरम गरम भात हा तुम्हाला त्यातनं मिळेल. अशी दगडाच्या पातेली आहेत, तपेली आहेत, कपबशा आहेत, ताटल्या आहेत, ताटं आहेत, अशी दगडामध्ये केलेली. हा एक वेगळा दगड आहे, पण हे असं फारसं कुठे बघायला मिळत नाही. हे जे आहे हे आतला जो दगड आहे हा महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपल्या आळेफाट्याच्या जवळ एक बोरी किंवा साळवाडी नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये ही अशा तऱ्हेची राख मिळते. तर 7.5 लाख वर्षापूर्वी इंडोनेशियामध्ये टोबो नावाचा एक ज्वालामुखी जागृत झाला. त्यातनं तो जो लाव्हा रस आहे तो अत्यंत सूक्ष्म कण म्हणजे तुषार ज्याला आपण म्हणू असे आभाळात गेले. 8-10 किलोमीटर वर गेले. तिथे ते संघनित झाले आणि ते वाहत 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 आळेफाट्याच्या इथे आले आणि ते सगळे खाली पडले. तो हा दगड, याला टेफ्रा असं म्हणतात. हे हातात घेतलं तर अगदी हलकं आहे. थर्मोकोलचं जसं वजन नसतं तसं हे अगदी हलकं आहे आणि तिथल्या लोकांना त्याची काही वैज्ञानिक जाणीव नाही आहे. जगातनं लोक पाहायला येतात. किती वर्षापूर्वीचं 7.5 लाख. तर तिथले लोक भांडी घासायला ही पावडर वापरतात. तर हातात घेऊन बघितली तर त्या कवड्या असाव्यात असं दिसतं, छोट्या कवड्या. तर याला ही झाडाला येणाऱ्या कवड्या असं म्हणतात. गायगॅन्शिया असं या गवताचं नाव आहे आणि त्यातलं हा गवताचा दाणा आहे, धान्यकण आहे. ऍक्च्युअल कवड्या नाही आहेत. या कवड्या नाही आहेत. कवड्या आहेत तिकडे माझ्याकडे बऱ्याच आहेत, त्या नंतर दाखवतो. याच्यामध्ये तेर नावाचं जे गाव आहे, जी सातवाहन काळामध्ये एक आर्थिक राजधानी होती. त्या तेर, सध्याचं नाव त्याचं तेर, त्यावेळेचं नाव तगर. तर हे राष्ट्रकूट राजे तगरपुराधीश्वर अशी स्वतःची बिरुदावली मानायचे. तिथे सापडलेली ही सुपारी आहे. ही 2000 वर्षापूर्वीची सुपारी आहे. आणि हे त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडनं कन्फर्म करून घेतलेलं आहे बरं का. या रेसगाऱ्या आहेत. यातली या रेसगाऱ्या सिंहगडवर सापडलेल्या आहेत. सांगतो ना, या रेसगाऱ्या रायगडावर सापडलेल्या आहेत. रेसगारी म्हणजे बंदुकीमध्ये गोळीच्या ऐवजी शिश्याच्या गोळ्या घालायचे. ती जास्त जोरात लागायची. याचं वजन खूप असतं, त्यामुळे ती ज्या वेळेला जाते त्यावेळेला शरीरातनं आरपार पलीकडे जाते. तर याला रेसगारी म्हणतात. या शिश्याच्या असतात.
तर हे शिसं गंजलं की पांढरं होतं म्हणून या पांढरट दिसतात आपल्याला. तर ह्या रेसगारी आहेत. ज्या वेळेला किल्ल्यांवरनं काही उचलून घरी आणू नये हे मला माहिती नव्हतं, त्यावेळेला या उचललेल्या आहेत, त्यामुळे अजून त्या माझ्याकडे आहेत. आता परत तिथे नेऊन टाकण्यात काही गम्य नाही आहे. बरंच आहे तुमच्या बटव्यात. हा जगातला सगळ्यात मोठा नारळ. हे जगातला मोठा नारळ आहे हा. आणि हा नारळ पुण्यामध्ये पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचं जे भाग आहे त्याच्यामध्ये आहे. हा असोला नारळ आहे. हा सोललेला चोडं दिसणारा नारळ. हा त्याचे सगळी चोडं काढल्यावर 3 त्याचे जे डोळे असतात ते पण दिसत आहेत. याला 3 डोळे दिसत आहेत. हा चोडं असलेला नारळ, हा असोला नारळ. आणि यातला एक नारळ मी उभा कापला आणि त्याची 2 बकलं केली. त्यावेळेला कापत असताना ते हॅक्सॉ ब्लेड ओलं झालं, म्हणजे त्यात पाणी होतं. आणि हे जे इथे ते खड्डा दिसतो इथे खोबरं होतं, ते खोबरं मी खाऊन टाकलं नंतर. तर हे जगातल्या सगळ्यात मोठ्या नारळाचं हे आपल्याला इथे दर्शन होतं. आणि बॉटनी डिपार्टमेंटच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये हे झाड आहे. कोकॉस प्लुमोसा असं त्याचं नाव आहे. 1000 ते 50,000 वर्षापूर्वी शहामृग वावरत होते. त्या शहामृगाच्या अंड्याचा टरफलाचा तुकडा आहे हा. हे बाहेरनं पाहिलं की असं त्याला बोकं पडल्यासारखं दिसतं. आणि आतल्या बाजूनी पाहिलं की हे मातकट पांढरं अशी ती आतली बाजू असते आणि हे चांगलं जाड असतं. तर हे शहामृगाच्या अंड्याचे टरफलाचे भाग आहे. आणि हे पुण्यातले एक अत्यंत नामवंत संशोधक डॉक्टर शरद राजगुरू, ज्यांचं वय काही आता फार नाही आहे, 87-88च आहे. आणि ते 2 वर्षापूर्वी बांगलादेशामध्ये आर्किओलॉजीच्या उत्खननाला जाऊन आले होते. 59 साली त्यांची PhD पूर्ण झाली. त्या वेळेला त्यांनी जे उत्खननं केली त्यातला हा तुकडा. किती सालचा आहे? किती 15 ते 50,000 वर्षापूर्वीचा. 50,000 वर्षापूर्वीचा. हां, शामरुग इथे होते. अच्छा. 75 एक पुस्तकं जी माझी प्रकाशित झाली त्यातली ही पुस्तकं इथे मांडून ठेवली आहे. ती सगळी चालणं आणि त्याच्याबद्दल बोलणं खूप अवघड आहे. पण ही जी पुस्तकं आहेत ही हिमालयाबद्दलची आहेत. हे 4 धाम यात्रा म्हणजे बद्री, केदार, गंगोत्री, जमुनोत्री, हे लेह लडाखच्या संदर्भातलं पुस्तक आहे. हे एव्हरेस्टबद्दलचं पुस्तक आहे. हे व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचं पुस्तक आहे. माझ्या आवडीचा आणखी एक जो भाग आहे तो म्हणजे लोणार. ही लोणारवर माझी आत्तापर्यंत 3 वेगवेगळ्या आस्पेक्ट असणारी पुस्तकं आहेत. हे माझं सगळ्यात शेवटचं लोणारवरचं 73वं माझं एकंदर पुस्तक. हे भटकंतीतून विज्ञान या नावाचं एक पुस्तक माझं प्रकाशित झालं. त्यानंतर ही लेण्यांबद्दलची पुस्तकं आहेत, लेणी महाराष्ट्राची म्हणून. आणि हे एक इतिहास घडवणाऱ्या वनस्पती असं एक पुस्तक आहे. आणि या पुस्तकाचा हा उर्दू अनुवाद झालेला आहे, उर्दू भाषांतर झालेलं आहे. ते पण छापलं आहे त्यांनी त्या अपसव्य लिपीच्या ऐवजी देवनागरीमध्येच छापलं आहे. माझ्यासाठी 5 प्रती काढल्या त्यांनी तशा. तर हे तारीख बनाने वाली वनस्पतियाँ असं मनीषाताई पटवर्धनांनी याचं भाषांतर केलं होतं. ते हे पुस्तक आहे. हे अथातो दुर्ग जिज्ञासा म्हणजे किल्ल्यावर गेल्यावर जे काही प्रश्न येतात मनामध्ये त्याच्याबद्दलची उत्तरं देणारा हा एक पुस्तक आहे. हे गडकिल्ले गादी जयगाथा, किल्ले आपण कशासाठी बघायचे, कसे पाहायचे त्याच्याबद्दलचं हे माझं बरंच लोकांना आवडलेलं पुस्तक. 101 किल्ल्यांची माहिती याच्यामध्ये आहे. 7 सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची. खग्रास ग्रहण हा माझा एक खग्रास सूर्यग्रहण हा माझा आवडीचा भाग आहे. तर ते मी पाहायला गेलो होतो. आत्तापर्यंत 5 खग्रास सूर्यग्रहण आणि 2 कंकणाकृती सूर्यग्रहणं मी पाहिली. त्याच्यावरची माझी पुस्तकं. हे आत्ता माझं 74वं पुस्तक, शिल्प समृद्ध कोकण. ही एक कार्तिकेयाची अप्रतिम मूर्ती कोकणामध्ये बघायला मिळते. हा सोन्याचा गणपती दिव्यागरला सापडलेला. या इथे ही एक ज्याला आपण गजलक्ष्मी म्हणतो त्याचं मंदिर आहे. हे वायुदेव आहे. या इथेही अर्धनारी मुरलीधर म्हणजे अर्धा भाग तांब्याचा आहे, अर्धा भाग पितळ्याचा आहे. डावा भाग जो आहे तो पितळ्याचा, तो स्त्रीचा आहे. उजवा भाग आहे जो तो पुरुषाचा आहे आणि तो कृष्णाचा आहे. अशी जगातली ही एकमेव मूर्ती ही आपल्याला बघायला मिळते. ही विंध्यवासिनी मूर्ती आहे. असं वेगळं जरा पुस्तक लिहिलं आहे. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या देवीच्या पुढे मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी ज्याची पुढे प्रतिज्ञा केली ती स्वातंत्र्य लक्ष्मीची मूर्ती आहे, बगूर या गावातली. ही किल्ल्यांवरची काही पुस्तकं आहेत माझी.
एक किल्ला एक पुस्तक असं माझी 13 पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. मग का तर हे कसं पुस्तक की अनेक किल्ल्यांवर एकदम पुस्तक लिहिलं आहे. हा रायगडच्या संदर्भातली माझी जी पुस्तकं आहेत ती आहेत. हे आत्ता आलेलं 74वं पुस्तक रायगडच्या परिसरातलं, हे दुर्गेश्वर रायगड. या पुस्तकामध्ये मी 10 अत्यंत दुर्मिळ रायगडवरची पुस्तकं 1885 पासूनची ही पुनर्संपादित करून ती छापलेली आहे. हे माझा जो जन्मगाव आहे ज्या गावात ते ज्या जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यात, त्या रायगड जिल्ह्यातल्या भटकंतीबद्दल जवळजवळ 300 ठिकाणांची माहिती देणारं हे पर्यटकांसाठी लिहिलेलं पुस्तक आहे. हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांबद्दल पर्यटन स्थळं दिली आहेत. ही ज्या किल्ल्यांना समुद्राचं पाणी येऊन चिकटतं असे 82 किल्ले महाराष्ट्रात आहेत, त्या जलदुर्गांच्या सहवासात हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुण्याच्या परिसरातली जवळजवळ 250 ठिकाणं या पुस्तकामध्ये मी दिलेली आहेत. तर सहली एक दिवसाच्या परिसरात पुण्यापासून जास्तीत जास्त 150 किलोमीटर म्हणजे जाऊन येऊन 300 किलोमीटर असं ठिकाणं जी आहेत ती याच्यात दिलेली आहेत. हे जंजिरा किल्ल्याबद्दलचं पुस्तक आहे. हे छत्रपती पेशवे आणि तत्कालीन मोठी माणसं यांची जिथे समाधी आहेत त्याबद्दलची माहिती देणारं स्मरण यात्रा म्हणून पुस्तक आहे. हे अंदमानवरचं माझं पुस्तक आहे. जुन्नर हा पहिला पर्यटन तालुका आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाला. त्या जुन्नर तालुक्यातल्या ठिकाणांबद्दल त्यात जवळजवळ मी 80-82 ठिकाणांची माहिती दिली आहे. किल्ल्यांव्यतिरिक्त सह्याद्री त्याच्याबद्दलचं हे एक दुर्गांपलीकडचा सह्याद्री म्हणून पुस्तक आहे. हे विज्ञानाशी संबंधित पुस्तक आहे. काही प्रयोग विज्ञानातले करायचे आणि त्यातनं विज्ञान शिकायचं अशा अर्थाचं ते आम्ही मराठी विज्ञान परिषदेतर्फे त्याची काही प्रात्यक्षिकं घ्यायचो. ती महाराष्ट्र निसर्गदर्शन, महाराष्ट्र स्थलदर्शन, त्यानंतर पर्यावरण, काळाच्या उतरात आणि रानातून पानात ही वेगळ्या विज्ञानाशी संबंधित वेगळ्या विषयांची पुस्तकं आहेत. त्याचे पुस्तक आहे चला जरा भटकायला. हे माझं पहिलं पुस्तक, ते ट्रेकिंगवरचं मराठीतलं पहिलं पुस्तक आहे. मग पुण्याची पर्वती, मोठेकाठचं पुणं, शनिवारवाडा, या शनिवारवाडा पुस्तकाचं देशपांडेंनी इंग्लिशमध्ये भाषांतर केलेलं दिसतं आहे. हे विज्ञानाची नवल तीर्थे असंच एक वेगळं पुस्तक आहे. हे आडवाटेवरचा महाराष्ट्र, हे डोळस भटकंती, हे मला खूप माझं आवडलेलं पुस्तक आहे. हे सहली पावसाळ्यातल्या, हे संभाजीराजांचं चरित्र, बाजीरावांचं चरित्र, झोरावर सिंगाचं चरित्र, आणि हे घाणेकर कुलवृत्तांत. हे जवळजवळ मला 3-3.5 वर्ष लागली याच्यासाठी. आणि मी 1,500पेक्षा जास्त जे जिवंत घाणेकर आहेत आणि त्यांचे पूर्वज यांची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर ही अशी माझी ग्रंथसंपदा. यातल्या काही पुस्तकांच्या 1च आवृत्त्या निघाल्या, काही पुस्तकांच्या 7-7, 8-8 आवृत्त्या निघाल्या. म्हणजे मी लिहिलेलं लोकांच्या पसंतीस उतरत आहे असं यातनं कळतं. तर ही वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं आहेत. वनस्पतीशास्त्र आहे, म्हणजे ज्याला आपण आकाशदर्शन म्हणतो ते आहे, लेणी आहेत, मंदिरं आहेत, काय अनेक वेगवेगळे विषय या ज्यांची चरित्र वाचावीत अशी काही चरित्र इथे आहेत, अशी ही पुस्तकं इथे आहेत. मॉरिशस देशामध्ये एक ज्वालामुखी जागृत झाला, त्यातनं जी माती भाजली गेली वेगवेगळ्या तापमानाला, त्यामुळे त्याचे वेगवेगळे रंग आपल्याला बघायला मिळतात. ही 7 रंगाची माती त्या शामारेलला बघायला मिळते. शामारेल हे त्या जागेचं नाव आहे. त्याचा अर्थ सप्तरंगी माती असा त्याचा त्यांच्या भाषेत अर्थ होतो. आमच्या घरामध्ये समुद्राची गाज ऐकू येते, तर त्यामुळे समुद्रावर माझं खूप प्रेम आहे. त्यामुळे तिथे मिळणाऱ्या अनेक समुद्र संपत्ती ज्याला म्हणतो मी, ते मला बघायला मिळतं. हे आपल्याला वेगवेगळे प्रवाळ कोरल्स आहेत. हे फिंगर कोरल किंवा स्टॅगहॉर्न कोरल आहे, हे ब्रेन कोरल आहे, हा आणखी एक वेगळा प्रकार आहे कोरलचा. हे सगळे शेल्स आहेत, म्हणजे बायवालमधले आहेत, म्हणजे 2 भागाचा तो बनलेला असतो. हे असे काही आपल्याला बायवाल्स आहेत. हा क्लॅम्प आहे. क्लॅम्प म्हणजे असं याच्यात तो बरोबर बसतो आणि त्यात जो पकडला जातो तो प्राणीनंतर ते खाऊन टाकले जातात. ही बार्नेकल्स नावाची खूप वेगळी तऱ्हेची शंखशिंपल्यातला भाग आहे. हे मँगो शेल, हे मँगो शेल खूप नाजूक आहे, अगदी हलकं असतं, त्याला वजनच नाही आहे जवळजवळ. हे मँगो शेल हे मात्र आपल्याला पूर्व समुद्र किनाऱ्यावरच मिळतं. ही गायली म्हणतात याला. अशा छोट्या मोठ्या अनेक प्रकारच्या माझ्याकडे जवळजवळ 8-10 तऱ्हेच्या गायल्या आहेत. ही कवडी आहे, हे वेगवेगळ्या तऱ्हेचे शंख आहेत. यातला हा जो आहे याला स्पायडर कॉन्क असं म्हणतात. हा जसा मँगो शेल आहे तसा हा स्पायडर कॉन्क आहे. याला संगीन असं म्हणतात. हे संगीनच आहेत सगळे. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे हे दक्षिण भारतामध्ये केरळच्या समुद्रकिनाऱ्यावर मिळणारे हे आहेत. याला बॅबिलोनियन कॉन्क असं म्हणतात.
म्हणजे तिकडे इराकच्या समुद्रकिनाऱ्यावर ह्याचे मोठाले आकार बघायला मिळतात. याला टोप असं म्हणतात. हे आहेत, हे नेरिटा नावाचा शंख आहे. ही पण गायलीच आहे. ही तुम्हाला वेगळी दिसेल. ही जशी गायली आहे तशीच ही गायली आहे. तर याला कोन असं म्हणतात इंग्लिशमध्ये. असे वेगवेगळ्या तऱ्हेचे माझ्याकडे अक्षरशः जवळजवळ 200-250 वेगवेगळ्या प्रकारचे शंख, ज्यांची नावं आपल्याला सायंटिफिक सांगता येतात, असे माझ्याकडे जमवलेले आहेत. आणि मी अंदमानपासनं ते पूर्व पश्चिम किनाऱ्यावर गोळा केलेले शंख आहेत. लोणार हे माझे खूप आवडीचं ठिकाण आहे, कारण असं जगामध्ये फार क्वचित बघायला मिळतं. आकाशातनं एक अशनी पडला आणि त्यांनी एक मोठा खळगा, एक विवर तयार झालं. अशी विवरं चंद्रावर, बुधावर, मंगळावर आपल्याला बघायला मिळतात. पण हे आपल्या देशातलं, महाराष्ट्रातलं एक विवर आहे. आणि जगामध्ये अग्निजन्य खडकामध्ये असणारं हे एकमेव विवर आहे. याचा व्यास, डायमीटर हा 1.8 म्हणजे 2.25 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. तर एकदा मी अनेक वेळा तिथे गेलो आहे. एकदा मी तिथे गेलो होतो आणि मला एक अशी रचना झाली की या सगळी लोणारची माहिती त्या ह्याच्यात यावी. 24/11/2000 या दिवशी मी लोणारच्या काठावर बसून कागद होता माझ्याकडे, मी लिहित होतो. त्याच्यामध्ये लोणारच्या विवराबद्दलची माहिती आहे. ती मी एक रचना मला झाली तिथे, ती मी वाचून दाखवतो. प्राचीन काळी घटना घडली, भूवरती हो उल्का आदळली, क्षणात साऱ्या दिशा उजळल्या, लाखो सूर्यांचा तो प्रकाश पडला. दणका बसला, खकाणा उडाला, भयंकर तो ध्वनी जाहला, अकस्मात तो प्रलयच झाला, अवघा सारा कोलाहल माजला. पृथ्वीच्याही मग कवचाला, स्वर्गीय असा खळगा पडला. लोणारच्या या विवरामध्ये थेंबे थेंबे पाणी साचले, कणाकणाने क्षणाक्षणाने पाण्याची तर वापस होते, पाण्यात त्या विरघळलेले क्षार सगळे खाली उरते. त्यामुळे झालं काय ते अति खारट झालं ते पाणी. अति खारट अवघे इथले पाणी, पंचाप्सर सरोवर म्हणती कोणी कोणी. अद्भुत इथली अशी परिस्थिती, सूक्ष्म जीवजंतूही तयात जगती. लोणार विवर हे अद्भुत न्यारे, क्रमांक तयाचा वरचा आहे, निश्चित आहे साम्य तयाचे, चंद्रमंगळावरील विवरांचे. अशनी म्हणजे जो दगड पडला तो, अशनीचा त्या नाही लागला अजून पत्ता, इथल्या दगडांच्या अंगी दिसते चुंबकता. लवणासुराची मग कहाणी रचली, या विवरात मग अष्टदेवळे सजली. समूर्त झाली कथा दैत्यसुदनाची, अद्भुत रचना शिल्पांकित रावळांची. गंगा भोगावतीची अखंड धारा, विस्मित करते अवघ्या लोका. सूर्यास्ताची रंगपंचमी, चांदोबाची दंगामस्ती, गुंग परत करते चांद्र प्रतिमा. सावली दिवलीचा खेळ कसला, क्षणात दिसते क्षणात नसते, आकारणी पट्टे हलते फिरते, भादव्याच्या पुनवेला उत्तर याचे ठावे नसते. विवरतळाची शेती भाती, कृत्रिम सारी खोटी भक्ती, लोणारचे तर नुकसानच करती, पर्यटकांची कोती वृत्ती. अशासारखे स्थानच दुर्मिळ, भूतलावरील हे अद्भुत केवळ. चला पाहूया आपण सारे, लोणारचे ते विवरही न्यारे. अंबरतळे निद्रिस्त मारुती, शिल्पांकित लिंबी बारव संगे असती. शोधकदृष्टी सम्यक वृत्ती, लोणारची आठवण राहते चित्ती. वा, अशी एक